हा, नमस्कार. सिंधुजन अकॅडमीच्या वतीने आपण या ठिकाणी विविध विद्याशाखीय व्याख्यानमालेच्या 80व्या भागात एका अतिशय वेगळ्या विषयावर चर्चा करण्याकरता जमलो आहोत. सिंधुजन अकॅडमीचे डॉक्टर सुजित शिंदे आणि पंकज बाविस्कर यांचे पहिल्यांदा मी आभार यासाठी मानतो की त्यांच्यामुळे मला हा विषय या ठिकाणी घेता आला. आजचा आपला विषय आहे परमार किंवा पवार, राजा पवार, राजा भोज यांच्या एकंदर चरित्राचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. राजा भोज यांचं व्यक्तिमत्व इतकं बहुविध, आता आपण आंतरविद्याशाखीय वगैरे शब्द वापरतो, मल्टीडिसिप्लिनरी, असं बहुआयामी, बहुप्रवाही, बहुमुखी असं व्यक्तिमत्व राजा भोज यांचं होतं. त्या व्यक्तिमत्वाचा आढावा एका तासात घेणं हे केवळ अशक्यच आहे आणि इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वावर तो अन्याय सुद्धा आहे. म्हणून मी माझ्या सोयीने यात फक्त राजा भोज या एकाच व्यक्तिमत्वावर लक्ष केंद्रित करून त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे त्याचा थोडक्यात परिचय करून देणे हाच एवढा उद्देश या ठिकाणी ठेवला आहे. पुढे पुन्हा आपल्याला संधी मिळाली तर राजा भोज यांचं जे साहित्य आहे, एकंदर त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे, त्याचाही परिचय करून देण्याकरता स्वतंत्र व्याख्यानामध्ये आपण केव्हा तरी एकत्र येऊ. त्याचबरोबर राजा भोज आणि त्यांच्या पूर्वीचे आणि त्यांच्यानंतरचे जे राजे होऊन गेले, या सगळ्या राजांनी मोठ्या प्रमाणात स्थापत्य निर्माण केले. त्यांची एक शैली प्रचलित आहे, तिला परमार शैली म्हणतात. तर त्या परमार शैलीचाही परिचय स्वतंत्र आपण घेऊ. आणि शेवटी एकंदर हा परमार वंश जो आहे, पवार राजवंश आहे, त्या राजवंशामध्ये कोणकोणते राजे होऊन गेले, कोणत्या काळापासून या राजवंशाला सुरुवात झाली, त्याबद्दलची जी काही मिथकं प्रचलित आहे, या दंतकथा, आख्यायिका, या सगळ्यांचा आढावा आपण एका स्वतंत्र व्याख्यानात, अशा 4 व्याख्यानांचा आढावा आराखडा माझ्या डोळ्यासमोर आहे. आज आपण ढोबळमानाने परमार वंशांचा परिचय आणि पुढे मग राजा भोज यांचं एकंदर चरित्र याविषयी माहिती पाहूया. परमार वंश जो आहे त्याच्याबद्दल असं बोललं जातं की तो अग्निवंश आहे. आणि हा अग्निवंश जो आहे तो यज्ञाशी संबंधित आहे. तेव्हा यज्ञ म्हणजे काय आणि त्या यज्ञाचा फायदा प्रत्यक्षात कोणाला होत होता किंवा होत नव्हता, त्याचा थोडक्यात या ठिकाणी परिचय करून घेऊ. बऱ्याच व्यक्तिमत्वांना आपल्या पुराणांमध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला आढळतं त्यांनी यज्ञ संभव असं म्हटलं जातं. जसं द्रौपदीच्या बद्दलही म्हटलं जातं यज्ञ संभवा, तसं हे क्षत्रियांमधले 4 प्रकार जे आहे त्यात एक प्रमार आहे, परमार आहे, प्रमारालाच परमार म्हणतात, चालुक्य आहे, प्रतिहार आणि चव्हाण. आणि यांच्या उद्भवाबद्दलच्या ज्या कहाण्या आहेत किंवा जी कथा आहे ती आपण पाहूया. त्याच्या आधी यज्ञ संस्कृती ही काय आहे आणि तिचं महत्व आर्यांनी का वाढवलं, तिच्या विरोधात आपल्या भारतातल्या आर्यपूर्व म्हणता येईल किंवा मूल निवासी म्हणता येईल अशा द्रविडांची पूजा संस्कृती काय, याचा थोडक्यात परिचय करून देऊ. पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर याने 1925 आणि 1926 या 2 वर्षी महाभारत की समालोचना नावाचे 2 ग्रंथ लिहिले. सातारा जिल्ह्यातल्या औंध या ठिकाणी स्वाध्याय मंडळ नावाची त्यांची संस्था होती. आणि पुढे मग ते महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचा प्रेस जाळण्यात आला आणि पुढे मग बलसाड या गुजरातमधल्या गावी त्या ठिकाणी ते
किल्ला पारडी नावाच्या गावाला गेले आणि तिथे स्वाध्याय मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि पुढे खूप मोठं काम वैदिक साहित्याच्या भाषांतराचं, प्रकाशनाचं, अशा या मोठ्या माणसाने एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे महाभारती समालोचन या ग्रंथामध्ये. ते असं म्हणतात की यज्ञ करण्यामागे आर्यांचा उद्देश कोणता होता, यज्ञ का करीत असत आर्य, त्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं की इथल्या लोकांची जी भूमी आहे, जमीन आहे, ती बळकावण्याकरता आर्य यज्ञ करीत. ते असं म्हणतात की यज्ञ ही आर्यांची युद्ध पद्धती होती, म्हणजे कोणत्याही प्रकारचे युद्ध न करता इतरांची भूमी ताब्यात घेणे हा एक प्रकार जो आहे तो आर्यांनी प्रस्थापित केला. आणि त्यांचं म्हणणं होतं ज्या ठिकाणी यज्ञ होत असे ती जमीन आमच्या मालकीची झाली पाहिजे. म्हणून ज्यांच्या मालकीची ती जमीन आहे ते लोक तर त्याला विरोध करत, आणि विरोध करणारे लोक आहेत त्यांचा उल्लेख जो आपल्या पुराणामध्ये आढळतो आणि अनेक ग्रंथामध्ये त्यांना राक्षस म्हटलेला आहे. आता राक्षस शब्दाचा उच्चार केल्याबरोबर आपल्या मनात नकारात्मक भावना येते की काळे कुट्ट, काळे कभिन्न आणि मोठमोठ्या दाढा, केस वाढलेले, मिशा वाढलेले, नख, असं अतिशय रानटी वर्णन राक्षसांचं करण्यात येतं आणि त्यांच्या डोक्यावर शिंग दाखवतात. आता हे यासाठी करण्यात येतं की तसं वर्णन त्या पौराणिक आणि वैदिक ग्रंथामध्ये केलंय म्हणून. पण राक्षस शब्दाचा अर्थ काय होतो, राक्षस म्हणजे रक्षण करणारे. जे आपल्या भूमीचं रक्षण करतात त्यांना राक्षस म्हटलं जातं. राक्षस ही त्यांची पदवी होती, ते भूमीचे मूळ मालक होते. आणि कोणीही अशा तऱ्हेने केवळ यज्ञ केला म्हणून आपल्या भूमीवर हक्क सांगत असेल तर त्याला विरोध करणं हे त्यांचं काम होतं. म्हणून अशा राक्षस लोकांचा आर्यांच्या लोकांची, नेत्यांशी संघर्ष झालाय. म्हणून पुराणांमध्ये आपल्याला जो संघर्ष आढळतो राक्षस आणि देव, हा संघर्ष हा भूमीच्या संरक्षणाकरता झालेला संघर्ष आहे. दुर्दैवाने आपल्या संस्कृतीमध्ये राक्षसांना हीन लेखलं गेलाय, खलनायक म्हणून त्यांना मानलं गेलंय, आणि जे इतरांची भूमी बळकावित होते त्यांना देव म्हटलंय. देव हा शब्द ईश्वर या अर्थाने आपण वापरतो, पण महाभारतामध्ये किंवा पुराण ग्रंथामध्ये त्याचा अर्थ ईश्वर असा होत नाही. आणि त्यांच्याबद्दल जी माहिती इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये दिलेली आहे, त्या माहितीनुसार देव हा आर्यांचा एक असा गट होता जो चतुर लोकांचा गट होता, आणि तो यज्ञ यासाठी करीत असे की त्यांना इतरांची संपत्तीही मिळवायची असे आणि त्यांची भूमी सुद्धा बळकावायची असे. त्याचा विस्तार आपण या ठिकाणी नाही करू शकणार कारण तो आपला मुख्य विषय आज नाहीये. पण सातावळकरांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, हे देव नावाचे लोक त्रिविष्टप या ठिकाणी राहत असत. त्रिविष्टप हा शब्द महाभारतामध्ये तिबेटचा जो परिसर आहे त्या परिसरासाठी वापरला गेला असं त्यांचं म्हणणं आहे, की तिबेट हा शब्द त्रिविष्टप पासून आला आहे असं सातावळेकरांचं म्हणणं आहे. हिमालयाच्या तिन्ही बाजूला प्रवेश करण्यासाठी जी जागा आहे या अर्थाचा तो शब्द आहे. त्रिविष्टप म्हणजे तीन बाजूंनी प्रवेश करता येण्यायोग्य असा प्रदेश. आणि या प्रदेशात देव नावाचे लोक राहत होते. त्यांचा प्रदेश उंचावर असल्यामुळे तो थंड होता, थंड हवामान, पाऊस भरपूर पडणे, म्हणून ते त्या थंडगार हवामानाचं वर्णन किंवा त्याची जाहिरात हे महाभारत किंवा इतर ग्रंथामध्ये सातत्याने करतात. आणि अयम यज्ञ हा भुवनस्य वेदिही, हा यज्ञ म्हणजे स्वर्ग मिळवण्याचं ठिकाण आहे. आणि त्यांनी स्वर्ग कुणाला म्हटलंय, त्रिविष्टप या ठिकाणाला म्हटलंय. सातावळेकर त्याबद्दल आणखी स्पष्टीकरण देतात. स्वर्ग हा शब्द जो आहे तो सु म्हणजे चांगला आणि वर्ग म्हणजे क्लास, म्हणजे चांगला वर्ग, चांगली जागा, चांगला परिसर या अर्थाचा आहे. आणि तो त्यांनी इतका लोकप्रिय केला की आपण स्वर्गात जाण्याकरता काय काय केलं पाहिजे यासाठी जे कर्मकांड आणि जे काही विधी लोक करतात तर त्याच्या मागची भूमिका या ग्रंथ लिहिणाऱ्याची कोणती होती हे आपल्याला कळलं नाही. पण सातावळेकरांनी स्पष्टपणे हे लिहून ठेवलंय की ज्या ठिकाणी देव लोक राहत असत त्या ठिकाणी पाऊस भरपूर पडत होता, थंडगार हवामान होतं, पण तिथे कोणत्याही प्रकारचं अन्न पिकत नव्हतं कारण जमीनच नव्हती पिकण्याच्या लायकीची. आणि दुसरी गोष्ट, पाऊस पडला तरी तो जमिनीवरून खाली उतरून जात होता, त्यामुळे तिथे शेती होत नव्हती. पण हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या गाळांनी सुपीक झालेली जी जमीन होती, तर जमिनीत जे पीक घेणारे लोक असत, शेती करणारे लोक असत, तर ते मात्र कष्ट करीत असत. आणि त्यांच्या कष्टामध्ये
कोणत्याही प्रकारचा सहभाग न होता जेव्हा हंगाम येत असे पिकाचा, तेव्हा हे देव नावाचे लोक वरून खाली उतरत असत. वरून खाली उतरणे या अर्थाचा अवतृ हा शब्द आहे. अवतृ म्हणजे वरून खाली उतरणे. खाली उतरला म्हणजे काय झालं? अवतार झाला. आता ह्या अवतार कशासाठी होता? तर ज्या लोकांनी आपल्या कष्टाने पीक मिळवलेलं आहे, अतिशय कष्टाने त्यांनी शेती केलेली आहे, जमिनीची मशागत केलेली आहे, तर अशा लोकांच्या पिकामध्ये वाटा सांगणारे हे लोक कोणत्याही प्रकारे कष्ट न करणारे. आणि याकरता त्यांनी गीतेसारख्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवलं आहे की जे कष्ट करतात आणि स्वतःच खातात ते चोर आहेत. स्तेन एव सहा, म्हणजे कोणत्याही प्रकारचे कष्ट करत नाही, पण दुसऱ्याच्या कष्टातून मिळालेलं जे काही पीक असेल, जे काही अन्नधान्य असेल, त्यावर आपला हक्क सांगतात ते देव. आता कोण चांगलं कोण वाईट हे आपण ठरवायचं. इतिहासाचार्य राजवाडे हे काही खूप पुरोगामी विचाराचे इतिहासकार होते असं नाही, तेही परंपरावरीच होते. किंवा पंडित सातवडेकर हेही काही पुरोगामी विचाराचे अभ्यासक किंवा संशोधक किंवा इतिहासकार किंवा पंडित होते असं नाही, तेही पारंपरिकच होते. पण या दोघांनीही देवांचं जे रहस्य आहे, जे वास्तव आहे, ते आपल्यापुढे मांडलं. आणि देव हे इथल्या लोकांची भूमी बळकावत असत. मग ते चांगले कसे हा प्रश्न आपल्या मनात आपोआपच येतो. त्यासाठी की सातवळेकरांना वेगळं सांगायची गरज पडली नाही. पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, यज्ञ ही आर्यांची युद्ध पद्धती होती. म्हणजे युद्ध न करता, कोणत्याही प्रकारे शस्त्र न वापरता इतरांचा प्रदेश बळकावणे हे जर काम त्यांचं असेल तर त्याचं समर्थन कसं करता येईल. पण केवळ अज्ञानापोटी काही लोक स्वतःला अग्निवंशी म्हणतात. अग्निवंशी क्षत्रिय नावाचा एक प्रकार आहे आणि त्या प्रकाराबद्दल जी काही माहिती आपल्याला सापडते ती पुराणामध्ये सापडते. अतिशय प्रचलित माहिती आहे ती ही आहे की एकदा वसिष्ठ ऋषींनी माउंट अबू, आता आपण त्याला माउंट अबू म्हणतो, त्या अबू पर्वतावर यज्ञ केला आणि त्या यज्ञातून 4 बालक जन्माला घातले. आणि त्या 4 बालकांची नावही त्यांनी सांगितली. एकाचं नाव परमार, एकाचं नाव किंवा प्रमार नाव आहे मुळात, एकाचं नाव चहामान चव्हाण, दुसऱ्याचं नाव प्रतिहार आणि चौथ्याचं नाव आहे चालुक्य. आता हे 4ही राजवंश इतिहासामध्ये स्पष्टपणे नोंदवले गेले आणि त्यांचा इतिहास सुद्धा नोंदवला गेला. त्यामुळे या कथेला काही असा अर्थ नाही. पण ही कथा ज्याने निर्माण केली असेल त्याचा हेतू मात्र स्पष्ट आहे की इतरांची भूमी बळकावण्याकरता स्थानिक लोकांना सोबत घेणे, आपला स्वार्थ साधणे. पण जे त्यांच्या सोबत होते, वसिष्ठ असेल किंवा आणखी कोणी असेल. दुसरी कथा अशी आहे की वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामध्ये नेहमी भांडणं होत असतात आणि त्या भांडणामुळे विश्वामित्राला नामोहरम करण्याकरता, आता या ठिकाणी अग्निवंश क्षत्रिय या संबंधीच्या 3 संकल्पना आहेत, तिचा आपण थोडा विचार करू. इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये अग्नी आणि यज्ञ नावाचा एक प्रकरण, फार मोठं प्रकरण लिहिलं आहे. त्या प्रकरणात त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की अग्नीच्या साक्षीने शरीर संबंध होऊन जी प्रजा निर्माण होत असे, ती उघड्यावर संभोग करून जी प्रजा निर्माण होत असे त्याला अयोनी संभव असं म्हणत असतात. आता अयोनी संभव शब्द आपण देवतांच्या बाबतीत सातत्याने पुराणांमध्ये लिहिलेला ऐकतो, पाहतो, वाचतो. तर त्याचा आपण अर्थ असा घेतो की आईच्या योनीतून जन्म न घेणारा, पण तसा अर्थ नाही. राजवाडे असं म्हणतात, योनी हा शब्द या ठिकाणी घर या अर्थाचा आहे. म्हणजे घरामध्ये नवरा बायकोचा शरीर संबंध होऊन निर्माण झालेली प्रजा ही योनीच प्रजा, पण म्हणजे घरात निर्माण झालेली. पण घराच्या बाहेर ज्यांचा जन्म झालाय, उघड्यावर संभोग करून ज्यांचा जन्म झालाय त्यांना अयोनी संभव असं म्हणतात. राजवाड्यांनी वैदिक साहित्याच्या सगळ्या साक्षींनी हे अर्थ काढलेले आहे. त्या अर्थाला अजून काही विरोध कोणी केलेला नाहीये, इतक्या वर्षात तर केला. हिरण्यगर्भ महादान हा एक दुसरा आणखी प्रकार आहे जो अग्नीशी संबंधित आहे. आणि तिसरा आहे व्रात्यस्तोम नावाचा प्रकार. या 3ही पद्धतीने क्षत्रिय जे निर्माण झाले त्याच्या कथा पुराणामध्ये, महाभारतामध्ये खूप ठिकाणी आलेल्या आहेत. त्या तिघांचीही जे 3 गोष्टी आहेत त्याचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपण या ठिकाणी पाहूया.
तर त्यातला एक सिद्धांत जो आहे अयोनी संभव, अग्नीच्या साक्षीने शरीर संबंध होऊन जन्मलेले, याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली. तो इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये ते नोंदवला आहे. आणि जे याबद्दल आणखी अभ्यास करू इच्छितात त्यांनी तो ग्रंथ मुळातून पाहावा. श्रीपाद अमृत डांगे यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला होता. श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक, भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापन झाली भारतामध्ये 1925 मध्ये, ती संस्थापक होते. आणि पुढे मग त्या पार्टीच्या विचाराचं एक प्रकाशन उदयास आलं आणि त्यातून मग लोकवाङ्मयगृह हे प्रकाशित संस्था पुढे आली. तिने हा ग्रंथ अलीकडे प्रकाशित केला. याचे खूप मुद्रणं झाली, बऱ्याच आवृत्त्या निघाल्या. त्यानंतर आपण ज्या हिरण्यगर्भ महादान या विधीचा उल्लेख केलाय, त्या विधीबद्दल खूप विद्वानांनी आपापल्या परीने आपापले सिद्धांत मांडले. पण अलीकडे डॉक्टर राची ढेरे, रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी अनेक ग्रंथांमध्ये हा सिद्धांत मांडला. पण शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव त्यांचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये हिरण्यगर्भ महादान या विधीचं वर्णन केलं आहे. त्याने असं म्हटलंय की बाहेरून येणारे जे लोक होते, ज्यांनी इथली भूमी बळकावली, इथल्या लोकांना हरवलं, अशा लोकांना वैदिक धर्मामध्ये, ब्राह्मणी धर्मामध्ये प्रवेश देण्याकरता एक विधी त्या काळातले ऋषी ब्राह्मण लोक करत असत. आता हिरण्यगर्भ शब्दाचा अर्थ होतो सोन्याचा गर्भ. प्रत्येक माणूस जन्माला येतो, पुरुष असो वा स्त्री, आईच्या गर्भातूनच येत असते. पण या ठिकाणी सोन्याचा गर्भ आहे, हिरण्य म्हणजे सोनं. आता हा हिरण्यगर्भ काय प्रकार आहे, तर ज्या व्यक्तीला वैदिकांमध्ये किंवा ब्राह्मणी धर्मामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, त्यांनी एक मोठा त्याच्या आकाराचा सोन्याचा हंडा तयार करायचा, त्याला गर्भ म्हणायचं. आणि त्या हंड्यामध्ये जाण्याकरता एक दार करायचं, जाण्यापुरतं. त्याने त्या हंड्यामध्ये बसायचं आणि मग दार लावून घ्यायचं. तो ऋषी असेल, ब्राह्मण असेल, ऋत्विज असेल, कोणी असेल. आणि मग बाहेरून तो त्याला किंचितसा चटका देण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे अग्नीचा त्याला स्पर्श करायचा. पूर्ण तर तापवणं शक्य नाही, तसं तापवलं तर आतल्या तो मरून जायचा. मग त्याच्या त्या विधीला काही अर्थच नाही. पण किंचितसा चटका द्यायचा आणि मग दार उघडून त्याला बाहेर आणायचा आणि त्याला म्हणायचं तुझा दुसरा जन्म झाला. आणि या विधीमागे उद्देश काय होता ब्राह्मणांचा, की तो सोन्याचा हंडा बळकावणे, त्याच्या मोबदल्यात त्या व्यक्तीला क्षत्रियत्व प्रदान करणे. ती व्यक्ती भारतातली नाही आहे, आक्रमक आहे, कोणत्या वंशाची आहे, कोणत्या जातीची आहे, याच्याशी ब्राह्मणांना काहीही देणं घेणं नाही. फक्त त्यांना सोन्याचा हंडा मिळतो आहे आणि त्यातून आपली श्रीमंती वाढते एवढा स्वार्थ पाहायचा होता. आणि मग त्यांनी अनेक लोकांना, त्यात कनिष्क असतील, शत असतील, हुण असतील, कुशाण, अनेक लोक असतील, हे सगळे लोक जेव्हा भारतात आले तेव्हा इथल्या लोकांना, आपण आता हिंदू धर्म शब्द वापरतो पण हा तेव्हा प्रचलित नव्हता म्हणून तो मी आधी वापरला नाही. पण प्रचलित हिंदू धर्मामध्ये स्वतःला क्षत्रिय म्हणणारे जे जे लोक आहेत ते कुठले आहे, काय आहे, याचा शोध घेणं हे कठीण काम आहे. पण तरीही जे लोक स्वतःला अग्निवंशी समजतात, त्यांच्या त्या वंशाचा मूळ जे आहे तो सिद्धांत जर आपण मान्य केला, अग्निवंशाचा सिद्धांत मान्य केला, तर हे सगळे लोक या देशातले मूल निवासी नाही, हे परदेशातून आलेले आक्रमक आहेत. आणि मग इथल्या ब्राह्मणांना खुश करून त्यांनी स्वतःचं क्षत्रियत्व प्राप्त केलं स्वतःला आणि राजे म्हणून ते मिरवले गेले. नंतरच्या काळात त्या लोकांनी इथले धर्म स्वीकारले, बौद्ध धर्म स्वीकारला, मग ते शैव संप्रदायात गेले, अनेक वैष्णव झाले, अनेक लोक या मातीत रमले, रुजले. ते काही परत गेले असं नाही, जे गेले असतील त्यांच्या नोंदी आपण करत नाही आहेत, त्यांच्याबद्दलच चर्चा करतो आहे. तर जे लोक इथे आले आणि राहिले आणि मग ते इथल्या स्त्रियांशी त्यांनी विवाह केले, कारण त्यांच्यासोबत स्त्रिया तर नव्हत्याच ना, आणि युद्ध करायला आलेले माणसं काही स्त्रिया घेऊन येत नाही. अशा वेळी त्यांनी इथल्या स्त्रियांशी संबंध ठेवल्यामुळे त्यातून जी प्रजा निर्माण झाली ती पुढे स्वतःला क्षत्रिय म्हणायला लागली. पण हे क्षत्रियत्व या दोन पद्धतीने मिळालं होतं. ही आपण पहिल्यांदा पाहिली, ही अयोनी संभवाची पद्धत जी राजवाड्यांनी सांगितलेली आहे. दुसरी पद्धत जी राची ढेरे शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव या ग्रंथाच्या शेवटी परिशिष्टामध्ये सांगतात की या हिरण्यगर्भ महादान विधीच्या साह्याने तत्कालीन ब्राह्मण लोक, ऋषी लोक, पुरोहित वर्ग
कोणताही शब्द तुम्ही त्यांच्यासाठी वापरा, ते लोक बाहेरच्या लोकांना आपल्या देशात प्रतिष्ठा देत होते, प्रस्थापित करत होते आणि क्षत्रिय म्हणून त्यांचा सन्मान वाढीत होते. जे स्वतःला क्षत्रिय म्हणतात त्यांच्यासाठी हे डोळे उघडणारी गोष्ट आहे. याच्याबद्दल हेमाद्री पंडिताच्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये विस्तार आणि विवेचन आहे, ते अभ्यासकाने मुळात पाहावं. आणि तिसरा जो अग्नीशी संबंधित भाग आहे तो व्रात्यस्तोमाचा. व्रात्यस्तोम हा शब्द आपण ऐकलेला आहे बरेचदा, पण व्रात्य म्हणजे काय प्रश्न विचारला तर कोणी काही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. आणि आपल्या शब्दकोशामध्ये व्रात्य शब्दाचा अर्थ काय आहे? खोडकर, दांडगट, आईचं ऐकत नाही म्हणून अनेक आया, पण प्रामुख्याने ब्राह्मण आई ही आपल्या मुलाला जो ऐकत नसेल त्याला व्रात्य म्हणते. इतर आया म्हणत असतील की मला माहित नाही, तुम्ही शोध घ्या त्याचा. आता हा जो अर्थ आहे शब्दकोशाने नोंदवलेला तो त्याचा खरा अर्थ नाही आहे. खरा अर्थ मनुस्मृतीने सांगितलेला आहे. मनुस्मृती व्रात्याबद्दल असं म्हणते आहे, ती असं म्हणते की संस्कार पतित म्हणजे व्रात्य. संकरक प्रजा म्हणजे दोन वर्णाचा संकर होऊन निर्माण झालेली प्रजा ही व्रात्य. अशा तऱ्हेने पुढे ती म्हणते की व्रातेन म्हणजे कष्ट करून जगतात ते व्रात्य. व्रातेन जीवती कष्ट करून जगतात. आणि व्रात या शब्दाच्या मुळाशी वृ हा धातू आहे. वृ म्हणजे कष्ट करणे. व्रात म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांचा समूह आणि व्रात्य म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांच्या समूहात राहणारी व्यक्ती. अशा तरी व्रात्य हा शब्दाची या शब्दाची व्याख्या ही मनुस्मृतीने 3 पद्धतीने केली आहे. एक तर संकरक प्रजा ते म्हणतात, संस्कार पतित म्हणजे ज्यांना गायत्री मंत्राचा संस्कार झाला नाही, यज्ञोपवीत संस्कार झाला नाही, मौंजी बंधन संस्कार झाला नाही, असे लोक. आणि हे सगळे लोक जे होते ते इथले होते, पण शूद्र किंवा अतिशूद्र या वर्णामध्ये जे वर्ण त्यांनी तयार केले ब्राह्मणांनी त्यामधले त्यांनीच टाकलं. त्यांना परत घेण्याची जी सोय आहे ती म्हणजे व्रात्यस्तोम. स्तोम म्हणजे विधी. आता मनुस्मृतीमध्ये व्रातेन जीवती एवढंच सांगितलेलं आहे, पण भट्टोजी दीक्षित नावाचा एक भाष्यकार आहे मनुस्मृतीचा, तो असं म्हणतो व्रातेन शरीरा यासेना नतु बुद्धी वैभवेन. जे शारीरिक कष्ट करतात पण त्यांच्याकडे बुद्धी वैभव नसते अशा लोकांना व्रात्य म्हणतात. त्यांनी आणखी म्हटलं की कष्टकरी वर्ग आपल्याकडे अलुचदार बलुतेदारांचा वर्ग आहे, शेतकऱ्यांचा वर्ग आहे, कष्टकऱ्यांचा वर्ग आहे. या सगळ्या लोकांना बुद्धी नसते असं म्हणणं म्हणजे फार हिंमत त्यांनी केली. आणि आपण असं समजतो की आपल्याला कुठे बुद्धी असते, ती तर फक्त ब्राह्मणालाच असते. म्हणजे आपण बुद्धीचाही ठेका विशिष्ट जातीकडे ठेवून दिलेला आहे. म्हणून हे जे विधी ज्या काळात तयार झाले, विशेषतः तांड्य ब्राह्मण ग्रंथामध्ये तांड्य ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये व्रात्यस्तोमाचा विधी विस्ताराने दिलेला आहे. अथर्ववेदामध्ये सुद्धा तो विधी आहे. अभ्यासक असं मानतात की अथर्ववेद हा इथल्या लोकांचाच आहे, द्रविडांचा आहे. आर्यांनी त्याला स्वीकारल्यावर मग त्याला 4था क्रमांक देण्यात आला. मुळात त्रैवर्ण्य किंवा त्रैवेद 3 वेद अशा संज्ञा ते वारंवार वापरतात. म्हणजे इथले जे लोक आहेत जे भारतातले मूळ निवासी असतील अशा लोकांना स्वीकारण्याकरता तयार केलेला विधी म्हणजे व्रात्यस्तोम. अशा व्रात्यस्तोम विधीने ज्या काही क्षत्रियांना ज्यांना क्षत्रियत्व मिळालं, तर अलीकडलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस इथल्या ब्राह्मणांनी प्रश्न केला की आता भारतात काही क्षत्रिय शिल्लक नाही आहेत, नंदांतम क्षत्रिय कुलम, नंदाच्या अंतानंतर क्षत्रिय कुळ नष्ट झालं. अशा प्रकारची घोषणा तत्कालीन विद्वानांनी केली. 17व्या शतकामध्ये शूद्र कमलाकर नावाचा ग्रंथ लिहिणारा कमलाकर भट्ट, जो गागा भट्टाचा बहुतेक मामा होता, तो असं म्हणतोय की कला वाद्यंतयो स्थिती ही कलियुगामध्ये पहिला आणि शेवटला 2च वर्ण असतात. पहिला म्हणजे ब्राह्मण, शेवटला म्हणजे शूद्र, मधले 2 वर्ण गायब. तर अशा परिस्थितीत जो शेवटला वर्ण आहे शूद्र वर्ण, त्याला क्षत्रिय व्हायचं असेल तर व्रात्यस्तोम विधी करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा क्षत्रिय व्हायचं होतं, जेव्हा राज्याभिषेक करायचा होता, तेव्हा त्यांना त्यांच्या राज्याभिषेकाच्या 3 दिवस आधी व्रात्यस्तोम नावाचा विधी झाला होता. काही प्रायश्चित्त विधी झाले, तुलादान झाले. आणि या सगळ्याचा खर्च जो दिलाय, ऑक्झिडेन नावाचा जो इंग्रज अधिकारी वकील आला होता त्या राज्याभिषेकाच्या वेळेस, तो असं म्हणतोय की राज्याभिषेकाचा संपूर्ण खर्च 16 लक्ष होण एवढा झाला होता. 16 लक्ष होण,
सोन्याचा होण. आता होणाचं वजन काय, त्याची किंमत काय, एका होणाची किंमत काय, 16 लक्ष होणाची किंमत काय, 50,000च्या वर आता 54-55,000च्या आसपास सोन्याची किंमत आज आहे. म्हणजे क्षत्रियत्व प्रदान करण्याकरता, क्षत्रियत्व मिळवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना किती खर्च करावा लागला त्या काळात यावरून आपल्याला अंदाज येईल. तेव्हा ज्या गागाभट्टाने पौरोहित्य केलं त्या यज्ञाचं, त्याची एकट्याची दक्षिणा 1,00,000 होण होती. म्हणजे अशा तऱ्हेने व्रात्यस्तोम विधी करून शिवाजी महाराजांना आपण क्षत्रियत्व प्रदान केलं, पण त्याची किंमत किती मोजली. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलंय की ह्या क्षत्रियत्वासाठी शिवाजी महाराजांनी गागाभट्टाला लाच दिली. आता लाच दिली शब्द थोडासा आपल्याला नकोसा वाटतो, पण इतक्या मोठ्या प्रमाणात जर इतका पैसा दिला असेल तर ती लाचच आहे. या व्रात्यस्तोमाचं वर्णन, जे विस्तृत वर्णन केलं आहे, ते वासी बेंद्रे यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा प्रकारचे 2 ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहे. नंतर संभाजी महाराजांवर आहे, मालोजी राज्य आणि शहाजी राज्य आहे, शिवराज्याभिषेक वर आहे, राजाराम महाराजांवर त्यांचा ग्रंथ आहे, आणि शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांच्यावर सुद्धा आहे. अशा तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण चरित्राचा सखोल अभ्यास करणारे मोठे विद्वान आपल्याकडे होऊन गेले. वासी बेंद्रे यांनी व्रात्यस्तोम या विधीचं सविस्तर वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ग्रंथामध्ये केलं आहे. आता हे एवढं सांगण्याचा उद्देश हा की ज्या लोकांना क्षत्रियत्व म्हणून आर्यवर्णामध्ये, आर्यांच्या संघामध्ये प्रवेश देण्यात होता त्यातले परमार हे एक आहेत. आता परमार हा शब्द तयार कसा झाला त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलं जातं की वसिष्ठ जो ऋषी होता, या ऋषींनी त्याच्या शत्रूला मारण्याकरता, आता एक कथा अशी आहे की राक्षस लोक सतत, आता राक्षसांचा उल्लेख येतो पुराणामध्ये, जे ऋषींच्या यज्ञाचा विध्वंस करतात. राक्षसांनी ऋषींना त्रास द्यायला सुरुवात केला होता आणि त्यामुळे त्यांना मारण्याकरता जे वीर जन्माला घातले, अग्नीतून तर काही निर्माण होतच नाही, अग्नी हा नष्ट करणारा असतो, पण अग्नीतून ते त्यांनी निर्माण केले त्यातले प्रमार. आता परमार म्हणजे दुसऱ्याला मारणारे असा अर्थ त्यांनी घेतला प्रमार या शब्दाचा. आता परमार म्हणजे दुसऱ्याला मारणे. स्वतःला कोणी मारतं का? स्वतःला तर कोणी मारत नाही, म्हणजे या शब्दाला तसा काही अर्थ नाही आहे. त्याच्या मुळाशी प्रमार हा शब्द आहे. आता ही जी कथा जी आधी मी सांगितली ती परमारांच्या ज्या 4 राजपूत अग्निकुळाचा उल्लेख किंवा त्याचा इतिहास ज्या लोकांनी लिहिलाय, आणि ते सगळे 4ही माउंट अबू, आपण त्याला आज म्हणतो, राजस्थानातलं एक पर्वत आहे, अर्बुद पर्वत त्याचं नाव आहे. वसिष्ठ ऋषीच्या होमाग्नीतून तो निर्माण झाला, हे 4 राजपूत झाले. ही कथा परमारांच्या कोणत्याही आरंभीच्या शिलालेखात येत नाही किंवा ताम्रपटात येत नाही. ती पद्मगुप्तांनी नवसाहसांक चरित्रात पहिल्यांदा आणली आणि नंतर मग अनेक कुरीव लेखात त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. म्हणजे ही कथा मुळात नव्हती, ही तयार करण्यात आली. आता नवसाहसांक चरित्र हा जो ग्रंथ आहे तो राजा भोज यांचे जे वडील होते सिंधुराज यांच्या चरित्राचा ग्रंथ आहे. आता जेवढे की पवार आहेत, परमार आहेत, प्रमार आहेत, सगळे स्वतःला अग्नीतून निर्माण झाले असं मानतात आणि ते वसिष्ठांनी निर्माण केलं असंही मानतात. पण बहुतेक प्रमार, आता प्रमार शब्दाचा अर्थ आपण घेऊया. प्रमार या शब्दाचा संस्कृतचा अर्थ आहे मोठ्याने मारणारा, मारा करणारा. प्र म्हणजे मोठ्याने, तसं प्राध्यापक म्हणजे मोठा शिक्षक, प्राचार्य म्हणजे आणखी मोठा आचार्य. अशा तऱ्हेने प्र शब्द लागला की ते मारण्याचं त्याचं प्रमाण मोठं आहे, तो फार जोरकसपणे हल्ला करतो असा त्याचा अर्थ आहे. तोच खरा अर्थ आहे. हा परमार हा त्याचा अपभ्रंश म्हणूया आपण. प्राकृत भाषेमध्ये जोडाक्षर अशा तऱ्हेने उच्चारले जातात, पण परमारचा अर्थ जो दुसऱ्याला मारणारा हा अर्थ मात्र चुकीचा आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हे मिथक तयार झालं. या मिथकाच्या मागची मानसिकता काय? नवसाहसांक चरित्र हा जो ग्रंथ आहे, संस्कृत ग्रंथ, तो ज्या पद्मगुप्ताने लिहिला, तो पद्मगुप्त हा सिंधू राजाच्या दरबारातला एक कवी होता. वैदिक साहित्याचे एकंदरच भारतातल्या संस्कृतीचे अभ्यासक ए बी कीथ यांनी या ग्रंथाची रचना इसवी सन 1005 मध्ये झाली असावी असं म्हटलंय. आता जो राजा भोज यांच्या कारकिर्दीचा जो काळ आहे तो काही लोकांनी 1010
ते 1050 असा गृहीत धरलाय काही लोकांनी. आणि 1050 मध्ये ते मरण पावले असं काही लोक म्हणतात. काही लोकांचं म्हणणं 1060 मध्ये मरण पावले. तर साधारणतः 50 वर्ष राजाभाऊ यांनी राज्य केलं. माळव्याचं राज्य सांभाळलं आणि इतरही ठिकाणी त्यांनी मुरुडगिरी केली. आता हे जे पद्मगुप्तांनी लिहिलेलं नवसाहसांक चरित्र हा जो ग्रंथ आहे, हा ऐतिहासिक काव्य आहे. म्हणजे त्यात ऐतिहासिक गोष्टी आहेत, पण संस्कृत काव्याचं जे वैशिष्ट्य आहे की किती इतिहास सांगितला तरी ती काल्पनिक गोष्टी त्यात टाकतातच रंजकता आणण्याकरता. त्या शशीप्रभा या काल्पनिक राजकुमारीच्या आणि सिंधुराजाच्या प्रणयाची कथा त्यात आहे. तर यात त्यांनी सिंधुराजाचे चरित्र अनुषंगिक का होईना आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये ही कथा आली वसिष्ठांनी यज्ञ केल्याची. आणि त्या त्या कथेचा आणखी काही आवृत्त्या आपण जर पाहिल्या तर एका आवृत्तीमध्ये म्हटलंय की त्या ठिकाणी जो मोठा खड्डा पाडला होता वसिष्ठाच्या आश्रमाच्या बाजूला विश्वामित्रा विलनच रंगवला सगळ्या कथांमध्ये. आणि मग तो खड्डा बुजवण्याकरता अर्बुद नावाच्या नागाला त्या ठिकाणी आणलं. आता अर्बुद नावाच्या नागाचा उल्लेख महाभारतात येतो आणि अगदी ऋग्वेदापर्यंत येतो, कारण नागांचा जो इतिहास आहे तो फार प्राचीन आहे, ऋग्वेदाच्या आधीच आहे. आता अर्बुद शब्दाचा अर्थ होतो बुद्धीचा सागर. अर म्हणजे पाणी. त्याचा अर्थ आपण पाहूया. आता हे वसिष्ठ विश्वामित्राचा संघर्ष का झाला याच्या मुळाशी दोघांची वर्ण कारणीभूत आहे. दोघांच्या वर्ण वर्चस्वाची भावना कारणीभूत आहे. वसिष्ठ हा ब्राह्मण होता तर विश्वामित्र हा क्षत्रिय होता, तो राजा होता. राजाचा पुढे मग विद्वान ऋषी झाला आणि त्याची इच्छा होती की ब्रह्मर्षीपद आपल्याला मिळावं. पण ब्रह्मर्षीपद ब्राह्मणांसाठी राखीव होते, इतरांना कसं मिळेल. म्हणून त्याची विनंती वसिष्ठाला अशी होती की मला तू ब्रह्मर्षी मान, कारण मी विद्वान आहे. एखादा माणूस विद्वान असेल, PhD असेल, डिलीट असेल, खूप पुस्तकं लिहिली असतील, चांगला व्याख्यान देत असेल तर त्याला आपण हरकत नाही मोठं म्हणायला. पण आपण असं समजतो की बा अशा लोकांना ब्राह्मण या वर्णामध्ये प्रवेश मिळत होता असा आपला एक समज आहे. तो दृढ केला आहे काही इतिहासकारांनी आणि पुराणिकांनी सुद्धा. पण वसिष्ठ आणि विश्वामित्राच्या कथेतून आपल्याला दिसतं की असं काही नव्हतं. तर विश्वामित्राला हा संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाची कथा वारंवार पुराणिक सांगत असतील, वैदिक साहित्यात येत असेल. याचा अर्थ कोणत्याही विद्वान माणसाला सहजपणे ब्राह्मण या वर्णात प्रवेश मिळत नव्हता. आता विश्वामित्र हा राजा असल्यामुळे आणि लढवय्या असल्यामुळे त्याच्या लढवय्यपणाची कथा वसिष्ठाशी जोडल्या आहेत की वसिष्ठाच्या 100 पुत्रांना त्याने मारून टाकलं. मग वसिष्ठांनी मग सूड घेण्याकरता पुन्हा क्षत्रियांना एकत्र केलं. म्हणजे क्षत्रिय कुणाच्या विरोधात लढतायत, क्षत्रियांच्या विरोधात लढतायत. मुळात संघर्ष कसा आहे, ब्राह्मण आणि क्षत्रिय संघर्ष आहे. आता या संघर्षाच्या मुळे आणखी गोष्ट सांगितली जाते की वसिष्ठाच्या गायी विश्वामित्रांनी पळवल्या. आता विश्वामित्र गायी पळवतो म्हणजे गरीबच असला पाहिजे ना, किंवा मग दरोडेखोर असला पाहिजे. पण तसा तर दिसत नाही आपल्याला पुराणामध्ये. तो विद्वान दिसतो, ग्रंथकार दिसतो. पण त्याचा आरोप हाच आहे की त्यांनी वसिष्ठाची गाय पळवली आणि बायको पळवली असं वारंवार उल्लेख येतो. म्हणजे गोधन आणि स्त्रिया या प्राप्त करण्यासाठी एक संघर्ष जो होता त्या काळात होत असेल दरोडेखोरांचा. पण विश्वामित्रासारख्या राजाचा संघर्ष त्या कारणाने होत असेल असं वाटत नाही, पण सांगितलंय पुराणामध्ये तसं. आणि मग गायी मिळवण्याकरता मग पुन्हा क्षत्रियांना एकत्र करायचं, म्हणजे क्षत्रियाच्या विरोधात क्षत्रियांना लढवायचं, अशा प्रकारच्या पुराण कथा तयार करण्यात आल्या. आणि त्याच्याकरता अबू पर्वत हे मिठत फार मैदान आहे. आता माउंट अबू आपण या नावाने या ठिकाणाला ओळखतो. हे कुठे आहे, हे भारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वतांच्या रांगांमध्ये एक उंच शिखर आहे. आणि थंड हवेचं ठिकाण, त्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात जातात. पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. आता गुजरात राज्याच्या पालनपूर पासून 58 किलोमीटर दूर आहे. आणि या पर्वताची 22 किलोमीटर लांब, 9 किलोमीटर रुंद असे खडकाळ पठार आहे. त्याला गुरु शिखर म्हणतात, उंच. त्याच्याबद्दल जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ते समुद्र सपाटीपासून 1722 मीटर उंच आहे. त्याला वाळवंटातले नंदनवन असे म्हणतात, कारण राजस्थान वाळवंट आहे, पण तिथे थंड हवेचं ठिकाण आहे म्हणून त्याला नंदनवन म्हटलं. नंदनवन शब्द हा स्वर्गातल्या बागीच्यासाठी वापरतात, काश्मीरसाठी वापरतात, की काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे. तसं माउंट अबूला वाळवंटातले नंदनवन असं म्हणतात. पण त्यात नद्या आहेत, तलाव आहेत, धबधबे आहेत आणि सदाहरित अशी जंगलं आहेत. आणि त्याचं प्राचीन नाव जे दिलं आहे ते अर्बुदांचल. अंचल म्हणजे पहाड, उंच ठिकाण. आता अर्बुद हा जो नाग आहे
त्याच्याशी संबंधित हे ठिकाण असलं पाहिजे. आता अर्क शब्दाचा अर्थ होतो पाणी आणि अर्बुद म्हणजे ज्ञानाचा सागर. म्हणजे अर्बुद या नागाचा जो उल्लेख येतो महाभारतामध्ये इतर ठिकाणी ते विद्वान असल्याचा उल्लेख येतो, त्याच्या ग्रंथांचाही उल्लेख येतो. म्हणून त्याचं राज्य त्या ठिकाणी मुळात असलं पाहिजे. म्हणून पुराणात या क्षेत्राचा जो उल्लेख येतो तो अर्बुदारण्य. आता अबू हा त्याचं नाव, माउंट अबू हे त्याचं अलीकडलं नाव प्रचलित आहे. आणि त्या ठिकाणी दोघांचा संघर्ष झाल्याच्या कथा नंतर आल्या, वसिष्ठ आणि विश्वामित्राच्या. आणि ह्या दोघांनी आपल्या जीवनाचा जो शेवटला काळ आहे या अबू पर्वतावर घालवला. थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे किंवा त्यांचा शिष्य परिवार त्या ठिकाणी असेल, पण तिथल्या अर्बुद नावाच्या नागकुळांनी वसिष्ठाला मदत केली असावी विश्वामित्राच्या विरोधात, असा त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी आणखी एक नवीन गोष्ट या सगळ्या चिंतनातून माझ्या डोक्यात आली की प्रमार शब्दाचा अर्थ काय असेल. कारण सगळे अभ्यासक सांगतात की मोठ्याने मारणारा, तर असाच याच अर्थाचा आणखी एक शब्द आहे होयसळ नावाचा. होयसळ, पोयसळ, चोयसळ या नावाने दक्षिण भारतातला एक मोठा राजवंश ओळखला जातो, त्याचं नाव होयसळ आहे. आता हे होयसळ नाव कसं पडलं त्याच्याबद्दलची एक कथा आहे. तिथल्या कोरीव लेखामध्ये त्या कथा सापडतात. त्यातली कथा अशी आहे, मुडगिरी तालुका जो आहे तिथे एका गावात वासंतिका देवीचे मंदिर होते. त्यात एक यती ध्यानात बसला होता. यती म्हणजे संन्यासी. तेथे अचानक जंगलातून एक वाघ आला. तो यतीवर झडप घालणार इतक्यात तेथे आलेल्या जैन भक्ताकडे पाहून तो यती ओरडला. तेव्हा ते यतीच्या तोंडून होय पोय सोड असे शब्द आले. ते ऐकून त्या जैन भक्ताने कमरेचा खंजीर उचलून त्या वाघाला मारलं. सळ हे त्याचं नाव होतं. म्हणजे जो तरुण होता जैन त्याचं नाव सळ होतं. होय म्हणजे मार, मोठ्याने मार. हे सळ नावाच्या मुला तरुणा तू मार असा त्याचा अर्थ होतो. आणि हा मोठ्याने मार असा त्याचा अर्थ आहे. त्यावरून त्या वंशात पोयसळ होयसळ असं नाव आलं. तो इथे ओरडला तेव्हा त्याच्या तोंडून होय पोयसळ हे शब्द आले. अशा प्रकारची कथा तिथल्या कोरीव लेखात सापडते. आता होय या कानडी शब्दाचा अर्थ आपण मार असा पाहिला, तसा प्रमार शब्दामध्ये मोठ्याने मारणारा असा अर्थ होतो. प्रमार म्हणजे जोरकसपणे प्रहार करणारा. म्हणजे प्रमार या गटातले या कुळातले लोक हे अतिशय पराक्रमी आक्रमक असले पाहिजे, म्हणून त्यांना प्रमार म्हटलं गेलं. हे संस्कृत शब्द आहे हा. आणि प्राकृतामध्ये त्याचं परमार झालं आणि आता तो पवार किंवा पवार या अर्थाचा तो शब्द प्रचलित आहे. आता ह्या परमारांचा जो मूळ पुरुष आहे ज्याचा उल्लेख आढळतो इतिहासामध्ये, ऐतिहासिक दृष्ट्या आपण विचार करूया. मी मुद्दाम पुराण कथांचा या ठिकाणी संदर्भ दिला नाही, पण जेव्हा आपण पवारांच्या इतिहासाबद्दल स्वतंत्रपणे विचार करू तेव्हा ह्या पुराण कथा ज्या मिथक आहेत त्याचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करू. तर परमारांचा मूळ पुरुष जो इतिहासकारांनी सांगितलाय त्याचं नाव उपेंद्र किंवा कृष्णराज हे त्याचं नाव. आता हा राष्ट्रकूट तिसरा गोविंद याचा मांडलिक होता. 9व्या शतकाच्या आरंभी तो उदयाला आला. आणि गोविंद हा जो राष्ट्रकूट राजा होता यांनी उत्तर भारतातील स्वारांमध्ये माळवा जिंकल्यावर, माळवा हा प्रदेश हा मध्य भारतातला उज्जैन इंदौर हा जो परिसर आहे त्यातल्या काही भागाला माळवा असं म्हणतात. तिथे उपेंद्राने आपला मांडलिक म्हणून त्याला त्या ठिकाणी नेमलं असावं असं इतिहासकार मानतात. उपेंद्र आणि त्याच्या पुढच्या 3 वंशांची माहिती काही मिळत नाही इतिहासकारांना. प्रतिहार नावाचा जो अग्निवंशी क्षत्रियांचा एक गट आहे त्यांनी माळवा जिंकून घेतला नंतर आणि त्यांच्या ताब्यात तो 946 पर्यंत होता. नंतर परमार वंशातला किंवा प्रमार वंशातला जो कुळातला राजा होता दुसरा वैरीसिंह, तो राष्ट्रकूटाच्या सहाय्याने त्यांनी तो प्रदेश पुन्हा जिंकला. कारण त्यांना जे आकर्षण होतं आपल्या माळव्यातल्या धारा या नगरीतलं, धारा मध्य प्रदेशातला जे धार जिल्हा आहे, तर हे त्यांनी आपलं स्थान, मूळ स्थान मानलं, हक्काचं स्थान मानलं. म्हणजे जेव्हा जेव्हा धार त्यांना सोडावं लागलं तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणाला त्यांनी धार हे नाव ठेवलं. म्हणजे धारापूर, धारानगरी अशा तऱ्हेची नावं आपल्याला अनेक गावांची आढळतात. त्याला कारण त्या ठिकाणाबद्दल असलेलं परमारांचं जे प्रेम आहे किंवा आस्था आहे. तर हा जो वैरीसिंह होता त्याचा मुलगा, त्याचं नाव सियक आहे, श्रीहर्ष हाही विद्वान होता. त्याच्या अनेक श्रीहर्ष होऊन गेला म्हणून याचं नाव दुसरा सियक असं म्हणतात. बलाढ्य राष्ट्रकूट नृपटी तिसरा कृष्ण याच्या निधनानंतर त्यानं राष्ट्रकूटाचं स्वामित्व झुगारलं. तो मांडलिक होता बराच काळ, पण मांडलिकत्व यांनी सोडलं. कोणी? दुसरा सियक श्रीहर्ष.
तेव्हा राष्ट्रकूट द्रौपदी खोट्टिक याने त्याच्यावर स्वारी केली की हा मांडलिकत्व नाकारतो, म्हणजे राष्ट्रकूटांचं अधिपत्य नाकारतो आहे. नरवरीच्या काठी दोघांची घनघोर लढाई झाली. त्यामध्ये खोट्टिकाचा पराभव झाला. खोट्टिक देव किंवा खोट्टिक या नावाने तो प्रसिद्ध आहे. त्या सिंहकाने राष्ट्रकूटाची राजधानी जी मालखेड आहे त्यावर आक्रमण केलं आणि ते शहर लुटलं. त्याने दक्षिणेस गोदावरीपर्यंत राष्ट्रकूटांचा प्रदेशही काबीज केला. म्हणजे जो मांडलिक होता तो राष्ट्रकूटांवर वरचढ झाला. तर अशा तऱ्हेने हे परमार जे होते, ह्या परमार वंशाचा उदय झाला मध्य भारतामध्ये. पण त्याची थोडक्यात आपण आढावा जर घेतला तर त्यांचा मूळ पुरुष जो आहे परमारांचा तो उपेंद्र किंवा कृष्णराज. त्याच्या मुलाचं नाव आहे दुसरा वैरीसिंह. वैरीसिंहाच्या मुलाचं नाव आहे दुसरा सिंहक. आणि सिंहकाला 2 मुलं होती. वाघपतिराज दुसरा, म्हणजे याच्या आधी एक वाघपतिराज होऊन गेला म्हणजे याला दुसरा म्हणतात किंवा राजा मुंज असं म्हणतात. त्याच्याबद्दलच्याही पुराण कथा आहेत. त्या पुराण कथांचा परामर्श आपण जेव्हा परमारांच्या स्वतंत्र इतिहासाकडे आपण लक्ष देऊ तेव्हा पाहूया. आता या दुसऱ्या सिंहकाच्या मुलाचं नाव सिंधुराज किंवा त्याला सिंधुल या नावाने ओळखलं जातं. या सिंधुराजाचा मुलगा होता राजा भोज. अशा तऱ्हेने आपण परमारांचं एकंदर पहिल्या पुरुषापासून तर राजा भोजपर्यंतचा एक थोडक्यात आढावा घेतला. आता हा सिंहकाचा जो मुलगा होता दुसरा वाघपतिराज किंवा म्हणजे हा सुद्धा विद्वान होता. म्हणजे राजा भोजला जो विद्वत्तेचा वारसा मिळाला तो या काकापासून. आता ते काका होता की आता आपल्याकडे वडिलांपेक्षा लहान असतील म्हणजे वडिलाचा भाऊ त्याला काका म्हणतात आणि वडिलांपेक्षा मोठा असेल तर त्याला मोठे बाबा वगैरे असे म्हणतात. आणखी काही शब्द आहेत अनेक भाषेमध्ये. आता मुंजा हा मोठा होता असं काही अभ्यासक मानतात, तर काही ठिकाणी हा सिंधुराजपेक्षा लहान होता असे लिहिलेलं आहे. पण तो मोठा होता हे अनेकांचं मत आहे. तो अतिशय शूर होता, विद्वान तर होताच पण शूर पराक्रमी होता. त्यांनी त्याच्या राज्याच्या बाजूला कलचुरी नृपती दुसरा युवराज देव तसेच मेवाडचा गुहिरत नृपती शक्तिकुमार यांच्या राज्यावर आक्रमण करून त्यांच्या राजधान्या लुटल्या. म्हणजे परमारांचं एक वैशिष्ट्य राहिलं की ते सतत आक्रमक राहिले. आणि हुण नृपती, नड्डूलचे चहमान आणि गुजरातचा चालुक्य मूलराज यांच्यावर विजय मिळवला. तेव्हा जे हुण राजे होते त्यांच्यावर त्यांनी विजय मिळवला, चहमानावर मिळवला आणि चालुक्याशी त्यांची लढाई झाली. द्रुपद आणि हुणांशी झाली. चहमान म्हणजे चव्हाण यांच्याशी झाली. दक्षिणेत राष्ट्रकूटांचा उच्छेद करून उत्तरकालीन चालुक्य नृपती दुसरा तैलप सम्राट झाला होता. हा तैलप आहे हा फार महत्वाचा आहे कारण ह्या तैलपाशी त्याचा संघर्ष, मैत्री होती काही काळ पण संघर्षही झाला. तर हा तैलप जो आहे त्याची 6 आक्रमणे त्यांनी परतून लावली. पण नंतर त्याने आपल्या रुद्रादित्य नामक मंत्र्याच्या सल्ल्याविरुद्ध पुढे त्याला असं वाटलं की आपण आता तैलपाचा ची राजवट ताब्यात घेऊ. पण रुद्रादित्य नावाच्या मंत्र्यांनी म्हटलं असं करू नका कारण तिकडे त्यांचा प्रभाव आहे, तिकडे तुम्ही गेलात तर परत येणं कठीण आहे. पण त्यांनी ऐकलं नाही आणि तो गोदावरीच्या पलीकडे गेला आणि तैलपाच्या राज्यावर त्यांनी स्वारी केली. पण त्यामध्ये तो पकडला गेला, तो हारला. पकडला गेला त्यांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याबद्दलची कथा अशी आहे की तैलपाची जी बहीण होती त्या बहिणीकडे तैलपाने जबाबदारी सोपवली की त्याच्याकडे लक्ष द्यायचं, खाण्यापिण्याची व्यवस्था करायची. आता व्यवस्थेतून मग ती मृणालवती नावाची त्याची बहीण होती, तिच्याशी त्याचं प्रेम झालं आणि मग त्याला असं वाटलं की आपण आता पळून जाऊ आपल्या कैदेतून. मग त्यांनी ही गोष्ट तैलपाच्या बहिणीला सांगितली. पण मग तिला वाटलं की आपल्या भावाशी विद्रोह होईल, आपण पळायची तयारी करूया. पण भावाला त्याच्याशी प्रतारणा करणं, त्याला फसवणं योग्य नाही म्हणून तिने तैलपाला ही माहिती दिली. मग शेवटी त्याला पकडलं, त्याला साखळदंडाने बांधलं, पूर्ण गावात फिरवलं. तेव्हा चालुक्याची राजधानी ही कल्याणी होती. तर तिथे दारोदार भिक्षा मागायला लावली. शेवटी त्याचा शिरच्छेद केला. याचा विस्तार अभ्यासकांनी किंवा लेखकांनी मोठ्या प्रमाणात केला पण तोही विषय आपला आजचा नाही आहे, आपण थोडक्यात पाहू. तर हा जो मुंज आहे त्याचा लहान भाऊ सिंधुराज हा त्याच्यानंतर गादीवर आला. त्यांनी सुद्धा पराक्रमी तो होता. त्याने सुद्धा चालुक्यांचा पराभव केला आणि गोदावरीपर्यंतचा चालुक्याचा प्रदेश त्यांनी पुन्हा जिंकून घेतला. चालुक्यांनी बराच भाग हा परमारांचा आपल्या ताब्यात घेतला होता. तो परत मिळवण्याचं काम सिंधुराजाने केलं. आणि येताना बस्तर जे आज मध्य प्रदेशचा एक जिल्हा आहे तिथे एक राज्य होतं. गहिरू नावाचा राजा होता, नाग राजा होता. तर त्याच्या सुंदर मुलीशी त्यांनी विवाह केला
आणि तिथल्या राजाचा पराभव करून, कारण तो काही तयार नव्हता मुलगी द्यायला, अशा तऱ्हेने नागराजाशी लढाई केली आणि त्याच्या मुलीशी विवाह केला. त्याची ही जी घटना आहे ही ऐतिहासिक घटना आहे. या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख त्याच्या दरबारचा जो पद्मगुप्त किंवा परिमल या नावाने तो प्रसिद्ध आहे, तर त्या विद्वानाने, त्या विद्वान कवीने जो ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचा आपण उल्लेख याआधी केलेला आहे, त्याचं नाव आहे नवसाहसांक चरित्र. एक साहस त्यांनी केलं आपल्या राजांनी आणि त्याचं त्यांनी खूप रंजक वर्णन केलं आहे. त्याच्यावर स्वतः प्रकाश टाकणारं व्याख्यान आपण जमल्यास याच व्याख्यानामध्ये केव्हा तरी देऊ. आता राजा भोजचा थोडक्यात परिचय आपल्याला आहे. त्याचा जन्म केव्हा झाला याबद्दल नेमकी माहिती नाही. काही लोकांनी 1000 मध्ये जन्म झाला असं म्हटलंय आणि 1010 हा त्याचा राजवटीचा काळ 10 ते 50 म्हणजे 40 वर्ष त्यांनी राज्य केलं असं अभ्यासक लिहितात. काही लोकांनी 1055 पर्यंत त्यांचं राज्य होतं, तर काही लोकांनी 1060 म्हणजे एकूण तर 1010 म्हणजे 1010 ते 1060 म्हणजे 50 वर्ष त्यांनी राज्य केलं असं लिहिलं आहे. फार वेगवेगळी माहिती. राजा भोज इतका मोठा राजा होऊन गेला, इतका लोकप्रिय होऊन गेला, पण त्याच्याबद्दलची अधिकृत माहिती आपल्याला एका ठिकाणी कुठे सापडत नाही. आपापल्या परीने लोकांनी त्या नोंदवली आहे. जे वडिलाचं नाव सिंधुराज होतं, आईचं नाव सावित्री देवी, पत्नीचं नाव लीलावती आणि मुलाचं नाव होतं जयसिंह प्रथम. नंतर मग जयसिंह नावाचा राजा झाला दुसरा. पहिला हा जयसिंह हा आपल्या राजा भोजचा मुलगा, हा वारस राजा भोजचा. आता हा 1000च्या सुमारास गादीवर आला असंही काही लोकांनी लिहिलं आहे. याचा अर्थ त्याचा जन्म आधीच झाला असला पाहिजे. त्याचा काळ आता नेमका अभ्यासकांना माहीत नाही. त्यांनी कलचुरी गांगेय देव, आधी आपण तैलपाचा उल्लेख केला, हा गांगेय देव आणि राजेंद्र चोल यांच्याशी मैत्री केली आणि आपला जो वैरी होता कल्याणीचा चालुक्य, याच्यावर जयसिंह, त्याचं नाव होतं जयसिंह, याच्यावर स्वारी केली, पण त्याला यश आलं नाही. उलट जयसिंहाचा पुत्र पहिला सोमेश्वर याने त्याचा सूड घेऊन परमार राज्यावर स्वारी केली आणि मांडूचा किल्ला घेतला आणि धारानगरी लुटली. मग भोजांनी चंदेल, ग्वाल्हेरचे कच्छप घाट आणि कनौजचे राष्ट्रकूट यांच्याशी युद्ध केली, पण त्याला फारसं यश आलं नाही. नंतर त्यांनी कलचुरी गांगेय देवाचा पराभव केला, म्हणजे जो त्याचा मित्र होता त्याचाच पराभव केला. नंतर गांगेय देवाचा पुत्र कर्ण याने गुजरातचा चालुक्य भीम याचे संधान बांधून माळव्यावर दोन्ही दिशाकडून आक्रमण केले. त्याच सुमारास राजा भोज निधन पावला 1050 मध्ये. अशा थोडक्यात राजा भोजचं व्यक्तिमत्व जे आहे, ज्या लोकांनी लिखाण केलंय, प्रबंध चिंतामणी नावाचा ग्रंथ आहे मेरुतुंगाचा, त्याच्यामध्ये राजा भोज चरित्र आलं आणि भोज प्रबंध नावाचा जो ग्रंथ आहे बल्लाळ देवाचा, त्यातही राजा भोज चरित्र आलेलं आहे. फार प्रसिद्ध ग्रंथ आहे संस्कृत साहित्यामध्ये. या दोन्ही ग्रंथाला फार महत्वाचं स्थान आहे. त्याच्यामध्ये गुजरातचा जो चालुक्य राजा भीम आणि राजा भोज यांच्यातल्या संघर्षाच्या आणि एकत्र येण्याच्या कहाण्या सुद्धा खूपच आकर्षक पद्धतीने रंगवलेल्या आहेत. ते आपण मुळात वाचायला पाहिजे. जेव्हा केव्हा आपण परमारकालीन साहित्याचा आढावा घेऊ तेव्हा आपण त्याचा परामर्श घेऊच. आता राजाभोजच्या राज्याबद्दल जे काही सांगितलं जातं ते असं की राजस्थानमधलं चित्तोड पासून तर उत्तर कोकण पर्यंत दक्षिणेकडे, पूर्वेकडील गुजरातमधील साबरमती नदीपासून तो विदिशा हे आज जिल्हा आहे त्याच्या पूर्वेपर्यंत पश्चिम भारतात याचं राज्य, राजा भोज यांचं राज्य होतं. आणि काही लोकांनी तर अगदी भारतभर होतं असंही म्हटलंय. त्यामुळं सम्राट असाही उल्लेख राजा भोजचा करण्यात येतो. राजा भोजनी खूप मंदिरं निर्माण केली, पण सगळी मंदिरं काही आता उपलब्ध अस्तित्वात नाहीत, बरीचशी नष्ट झाली आहेत या सगळ्या त्यांच्या आक्रमणात. पण एक मंदिर मात्र आहे जे राजा भोजचं नावाने, भोजपूर हे जे मध्य प्रदेशातलं गाव आहे, तिथले प्रचंड मोठं शिवलिंग असलेलं मंदिर आहे. ती अर्धवट स्थितीतच आहे. एक तर ते अर्धवट राहिलं असावं किंवा ते उद्ध्वस्त झालं असावं. परमारकालीन स्थापत्य या विषयावर आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा सगळ्या मंदिरांचा किंवा स्थापत्य शैलीचा स्वतंत्रपणे विचार करूया. म्हणजे थोडक्यात आढावा मी या राजा भोजच्या कर्तृत्वाचा घेतोय. राजा भोजची ही धारा नगरी जी आहे, धारा, तिथली ही भोजशाळा आहे. धार हे जे गाव आहे हे बहुतेक नदीच्या धारेवरून हा शब्द आला असावा. उज्जैनला क्षिप्रा नदी आहे, तर क्षिप्रा नदीची धार या अर्थात तो असावा. आता राजा भोज नंतर त्याचा मुलगा जयसिंग यांनी कल्याण चालुक्य पहिला सोमेश्वर याची मदत घेतली, जो त्याचा पिढीजात वैरी होता.
जे जे शत्रुत्व यांचं चालुक्यांशी खूप काळ चाललं, म्हणजे राजस्थान गुजरातच्या चालुक्याशी यांचं शत्रुत्व होतं आणि दक्षिण भारतातल्या चालुक्याशी, कल्याणीच्या चालुक्याशी सुद्धा वैर होतं. पण राजा भोजच्या मुलांनी मात्र जयसिंगांनी त्याच्याशी मैत्री केली आणि त्यांनी मग आपला महापराक्रमी पुत्र विक्रमादित्य हे त्याचं टोपण नाव, तर याला त्या पाठवलं आणि जयसिंहाला पुन्हा धार नगरीचं राज्य परत मिळवून दिलं. आता इतिहासामध्ये आपल्याला खूप म्हणजे वैर खूप काळ चाललेलं दिसत नाही, कारण राजापूरचा जो पुतण्या होता जगद्देव, त्याच्याबद्दल आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी चर्चा करू. यांनी कल्याणीच्या चालुक्यांना मदत केली होती आणि एक वेळ अशी आली होती की तो त्या चालुक्याच्या राजवटीचा राजा होण्याची शक्यता होती. त्याने सुद्धा खूप मंदिरांची निर्मिती महाराष्ट्र, विदर्भात मराठवाडा आणि विदर्भ, महाराष्ट्रातला आणि मध्य भारतातलं बुंदेलखंड परिसरात किंवा आपल्या अतिशय प्रसिद्ध जे मंदिर आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलं मार्कंडा, ते सुद्धा त्यांनी निर्माण केलं असं अभ्यासक म्हणतात. किंवा यवतमाळला लागून असलेलं लोहारा हे जे गाव आहे त्या ठिकाणचं मंदिर हे जगद्देव पवारांनी बांधलं असं म्हणतात. अमरावती जिल्ह्यामध्ये लासूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणच्या मंदिराची निर्मिती त्यांनीच केली असं मानलं जातं. तर अशा तऱ्हेने जगद्देव पवार आपण स्वतंत्र केव्हा तरी चर्चा करू, तेव्हा ती माहिती विस्ताराने पाहू. तर हा जो पहिला सोमेश्वर जो आहे तो निधन पावला कलचुरी कर्णाने चालुक्य नृपती दुसरा सोमेश्वर आणि गंग नृपती उदयादित्य यांच्यासह माळव्यावर पुन्हा आक्रमण केले. तेव्हा युद्धाच्या धुमश्चक्रीत जयसिंह मारला गेला आणि काही काळ राज्यात बेबंदशाही माजली, पण तिथून भोजाचा बंधू उदयादित्य याने मालभूमीचा उद्धार केला. त्यात त्याला शाकंभरीच्या चहामानांचं मदत झाली. शाकंभरी हे राज्य आहे. आता राजा भोज नंतर त्याचं जे कार्य आहे किंवा त्यांचं एकंदर राजवट कोणी चालवली त्याबद्दल जी माहिती आहे ती त्यांचा जो भाऊ होता उदयादित्य, त्याचा मुलगा लक्ष्मदेव असा त्याचा उल्लेख येतो. काही ठिकाणी लक्ष्मणदेव असा येतो. त्यांनी कर्णाचा पुत्र यशक करण्याचा पराभव केला आणि त्याचा सूड घेतला. आणि अंग, गौड, कलिंग अशा दूरदूरच्या देशावर स्वाऱ्या केल्या आणि पंजाबचा गझनी अधिकारी महमूद याची स्वारी परतून लावली. म्हणजे महम्मद गझनीची जी स्वारी होती ती परतून लावण्यात राजा भोजचाही उल्लेख लोक करतात, पण प्रत्यक्षात इतिहास असं सांगतो की हा उदयादित्याच्या मुलाने ती स्वारी परतून लावली. त्याच्यानंतरचा नरवर्मा आणि यशोवर्मा हे दोन राजे होऊन गेले. त्यांनी परमारांची गुजरातच्या चालुक्याशी युद्ध चालूच होती त्या काळात चालुक्याने माळवा आपल्या राज्यात जोडून त्यावर 20 वर्ष राज्य केले. जेव्हा चालुक्याने माळवा ताब्यात घेतला तेव्हा हे नरवर्मा आणि यशोवर्मा इकडे विदर्भात नागपूरजवळ नगरधन नावाचं गाव आहे, त्याला नंदीवर्धन असं म्हणतात, त्या ठिकाणी राज्य केलं. त्यांच्यावर सुद्धा स्वतंत्रपणे आपण विचार करूया केव्हा तरी. नंतर विंध्यवर्म्याने चालुक्याशी युद्ध करून आपले पैतृक राज्य परत मिळाले. म्हणजे त्यानंतरचा जो राजा होता परमार वंशातला त्यांनी चालुक्याशी युद्ध केलं आणि पुन्हा धारानगरी आपल्या ताब्यात घेतली. त्याचा पुत्र सुबट वर्मा याने चालुक्याच्या अनहिलवाड राजधानीवर हल्ला करून सूड घेतला. ही अनहिलवाड ही राजधानी ही गुजरातमधली आहे. चालुक्यांच्या ज्या काही शाखा होत्या त्यातली एक शाखा गुजरातमध्ये होती अनहिलवाडमध्ये, तर तिच्यावर त्यांनी हल्ला केला. त्याचा पुत्र अर्जुन वर्मा याच्या काळी यादवांच्या माळव्यावर स्वाऱ्या सुरू झाल्या. यानंतर यादवांचा उदय काळ आला आणि त्यांनी मग माळव्यावर स्वाऱ्या सुरू केल्या. अर्जुन वर्म्याने आपला चालुक्य वैरी जयसिंग हा शत्रूच होता त्याच्या कन्येशी विवाह करून परंपरागत वैर शमवण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर त्याच्या दरबारातील मदन कवी असलेल्या परिजात मंजरी नाटकाचा काही भाग कोरीव लेखाच्या रूपाने उपलब्ध झाला आहे. अनेक ग्रंथ आता उपलब्ध नाही, पण कोरीव लेखामध्ये त्याची माहिती आपल्याला आढळते. म्हणजे राजा भोज नंतर सुद्धा त्यांच्या वंशातल्या लोकांनी पराक्रम चालूच ठेवला. एकटा राजा भोज फक्त पराक्रमी होता असं नाही, सगळेच पराक्रमी होते. फक्त साहित्य निर्मिती आणि स्थापत्य च्या बाबतीत जे काम केलेलं आहे राजा भोजनी, त्यामुळं त्यांचं नाव वारंवार घेतलं जातं. परमारांची कीर्ती ही पूर्ण भारतभर आहे. म्हणून एक अशी म्हण आहे, पुरथई भया पवार, म्हणजे पवार हे पूर्ण जगभर आहे. यासाठी म्हटलं जातं की भारतातल्या कोणत्याही जातीमध्ये पवार आडनाव आपल्याला सापडतं. आता हे कसं काय सापडतं हा एक प्रश्नच आहे. सगळेच काही राजा भोजचे वंशज असतील असं नाही, पण राजा भोज बद्दल आदर ज्यांना आहे अशा लोकांनी राजा भोजाशी आपलं नातं सांगितलं. गेल्या वर्षी मी नाशिकला एका ठिकाणी आमच्या मित्राकडे गेलो होतो.
आणि त्याच्याकडे मी राजा भोजवर आधारित त्यांच्या एका सगळ्या साहित्यावर आधारित मोठा जाडा ग्रंथ पाहिला. तेव्हा मला प्रश्न पडला की हा प्राचीन इतिहासाचा अभ्यासक आहे, पण राजा भोजवर एवढा मोठा ग्रंथ त्याच्याकडे कसा काय आला? मी त्याला सहज प्रश्न केला, हा ग्रंथ तू कसं काय आणला? तो म्हणे, मी धुळ्याला गेलो होतो, आमचं गाव धुळे आहे, तिथे प्रदर्शन होतं पुस्तकांचं, त्या ठिकाणी मला हा ग्रंथ मिळाला. तर मी म्हटलं, तू ग्रंथ खरेदी का केला? पण म्हणजे मी त्याला सांगितलं नाही की मला सुद्धा आवड आहे या विषयाची, पण तो मला म्हणाला की बा माझे वडील असं म्हणत होते की राजाभोज हा महार होता, म्हणून मी महार समजून तो ग्रंथ खरेदी केला. तर मला धक्काच बसला, कारण एक माणूस इतका विद्वान, इतका पराक्रमी अनेक जातींना आपला वाटतो. अगदी मुस्लिमांना सुद्धा तो आपला वाटला. या मुस्लिमांनी जे ग्रंथ लिहिलाय राजा भोजवर, त्यात त्यांनी म्हटलंय की त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तो अब्दुल्ला या नावाने पुढे प्रख्यात झाला. मुस्लिमांना तो आपला वाटत होता. महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीमध्ये महार, मांग, सांबार असो, भंगी असो, कोणत्याही जाती, अगदी पारध्यांमध्ये सुद्धा, मराठ्यांमध्ये तर पवार हे कुळ आहेच, सगळ्या जातीमध्ये आपल्याला आढळतं. अगदी बंजारा लोक तर स्वतःला, जे त्यातले पवार आडनावाचे लोक आहे बंजारामध्ये, ते राजाभाऊचे वंशज समजतात. अशा त्यांनी परमारांची कीर्ती जी वाढली, राजाभाऊ त्याचं केंद्रस्थान आहे, ती सगळ्या क्षेत्रात धर्म, विद्या, कला यांनी दिलेले जे आश्रय होता, त्यामुळे ते अजरामर झाले. परमाराजांनी अनेक देवालय बांधली, त्यातली फार कमी शिल्लक आहे. उदयादित्यांनी आपल्या नावाने बांधलेल्या उदयपुरातली निळकंठेश्वराचं मंदिर किंवा उदयेश्वराचं मंदिर हे अतिशय महत्वाचं आहे. हे देवालय परमारकालीन स्थापत्य आणि शिल्पकलेचं सुंदर प्रतीक आहे. उज्जैनी व धार येथील अवशेषांपैकी भोजाने उभारलेल्या भोजशालेत, आता भोजशाला हा सध्याचा अतिशय वादाचा विषय झालेला आहे, त्याला आता भोज राजा की निसाळ किंवा कमाल मौला मस्जिदीचं नाव आहे. तिथे मस्जिद आहे अर्ध्या भागात. सर्व प्रकारच्या वेदाभ्यासाची सोय त्या ठिकाणी त्यांनी केली होती. सगळ्या वेदाच्या शाखांचा अभ्यास, तर अनेक ग्रंथ सुंदर अक्षरात शिलाखंडावर कोरले होते. काही शिलाखंड शिल्लक आहेत. ती सरस्वतीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. ती मूर्ती आज इंग्लंडमध्ये आहे, ती भारतात नाही. परमारांच्या आणखी काही शाखांचा आपण उल्लेख करू, या ठिकाणी उल्लेख करू, किंवा परमारांचा विचार आपण जेव्हा करतो, तर आता अभ्यासकांनी त्यांच्या शाखा शोधल्या, त्यांचे कुळ, त्याला कुळही म्हणतात. अशा 62 कुळांची नोंद अभ्यासकांनी केली आहे. पण जे राजवंश होऊन गेले, त्यातले अर्जुन वर्म्याचा मुलगा देवपाल, याचा काळ आहे सुमारे 1218 ते 32, यांनी यादवाशी संधान बांधून गुजरातवर हल्ला केला. त्याच वेळी चालुक्यावर मुसलमानांचे आक्रमण झाले होते. त्याच्याविरुद्ध चालुक्यांना मदत न करता त्यांच्या राज्याचे लसके तोडणे हे आत्मघातकीपणाचे होते. म्हणजे काही चुका सुद्धा परमारांनी केल्या आहे, आणि त्याचा प्रत्येक परमारांना लवकर आला. अल्तमश नावाचा जो राजा होता सरदार, त्यांनी माळ्यावर आक्रमण केलं आणि उज्जैनी लुटली 1235 मध्ये. यादव राजा देवपाल, त्याचा मुलगा जो जैतुकी होता, याच्या कारकिर्दीत यादव, वाघेल आणि मुसलमान यांनी माळव्यावर आक्रमण केलं. पुढे माळव्याला कष्ट तर वाईट दिवस आले. त्यांच्या राज्याची विभागणी झाली. शेवटी 1305 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने माळ्यावर स्वारी केली आणि परमार नृपती महलक देव याचा पराभव होऊन त्याने मांडूच्या किल्ल्यात आश्रय घेतला, पण त्याला अल्लाउद्दीनच्या सेनापतीने ठार मारून माळवा खालसा केला. म्हणजे 1305 हा जो काळ आहे तो परमारांचा अस्ताचा काळ आहे, परमार राजवटीचा अस्ताचा काळ आहे. पण परमार कुठेही गेले तरी आपली ओळख मात्र कायम ठेवत होते आणि सतत ते नातं सांगत होते राजा भोजशी. अबू पर्वताच्या परिसरात सुद्धा त्यांची एक शाखा होती, परमारांची आधीपासून होती. वागड, जालोर आणि भिनमाळ इथे ते राज्य होतं. तर तिथे मग जे गुहिलोत आणि चहामान राजांनी त्यांचाही प्रदेश खालसा केला आणि पवारांना संपवलं, त्यांची राजवट संपवली. राजाभोज यांच्या चरित्राचा आपण थोडक्यात उल्लेख या ठिकाणी केला आहे. आता हा कलेचा भोक्ता होता, राजा होता. वाघपती राज मुंज या नावाने प्रसिद्ध असलेला राजा, त्याचा लहान भाऊ सिंधुराज याचा मुलगा होता. आणि सिंधुराजाच्या मृत्यूनंतर परमाराच्या गादीवर तो साधारणतः इसवी सन 1000 मध्ये आला. त्याच्या जन्ममृत्यूबद्दल आणि सणाबद्दल आणि राज्यारोहणाच्या तिथीबद्दलही इतिहासात काही, इतिहासकारामध्ये काही ऐक्य नाही. पण त्याच्या उपलब्ध कारकिर्दीचा उपलब्ध पूर्वलेख जे आहे, इसवी सन 1020 ते 1047 दरम्यान आहे. हा त्याच्या राजवटीचा काळ आहे, याबद्दल मात्र इतिहासकारांचे एकमत आहे. राजाभोजचं आणखी एक टोपण नाव होतं, उपाधी होती त्रिभुवन नारायण. अरे अनेक ग्रंथामध्ये आपल्याला ती आढळते. भोज प्रबंध हा जो ग्रंथ आहे बल्लाळ देवाचा, त्याच्यामध्ये राजाभोजच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकलेला आहे. नंतर राज्यारोहण झाल्यावर त्यांनी उज्जैनी हे जे परमारांचं मुख्य ठिकाण होतं, तिथून ते धारानगरीला आले.
त्यामुळे त्याला धारेश्वर असेही नाव मिळालं. आता हे राजा भोजला जे श्रेय दिलं जातं की धारानगरीला आले त्याच्या आधी सुद्धा आधीच्या राजांनी सुद्धा त्या ठिकाणी राजधानी नेली होती असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. दक्षिणेतले चालुक्य, कल्याणीचे चालुक्य आणि परमार यांच्यात मात्र वर्षानुवर्षे वैर होतं. आणि मग पुढे आपण पाहिलं की चालुक्य राजा जयसिंग याच्यावर त्याने कलचुरी, गांगेदेव व तंजावरचा राजा चिरंजीवरत घेऊन स्वारी केली, पण त्यात त्यांना यश आलं नाही. राजाभोजच्या पराक्रमाबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती दक्षिणेकडील आदिनगर, मुखलिकम, कोकण, लाट, दक्षिण गुजरात वगैरे प्रांत जिंकून त्यांनी आपल्या राज्यात जोडले व राज्य विस्तार केला. परंतु 1020 मध्ये चालुक्य जयसिंगाचा मुलगा पहिला सोमेश्वर आणि परमार राज्यावर स्वारी करून मांडूचा किल्ला घेतला आणि धारानगरी लुटली. हा उल्लेख यापूर्वी आपण केलेला आहे. भोज परमारने बुंदेलखंडातील चंदेल, ग्वाल्हेरचे कच्छपघात आणि कनौजचे राष्ट्रकूट यांच्याशी युद्ध केली, पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. नंतर त्याने कलचुरी गांगेदेवचा पराभव केला व गांगेदेवाचा मुलगा कर्ण याने गुजरातचा राजा चालुक्य भीम याच्याशी मैत्री करून माळ्यावर आक्रमण केले. त्या सुमारास भोज निधन पावला असावा. ही गोष्ट यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेली आहे. तर आता राजा भोजचं एकंदर व्यक्तिमत्व हे आपल्या पुढे येतं त्याच्या साहित्याच्या रूपात येतं. एखादा राजा पराक्रमी आहे, अनेक राजांवर आक्रमण करतो, अनेकांशी मैत्री करतो, आपली राजवट वाढवतो, आपला भूप्रदेश वाढवतो, आपलं राज्य वाढवतो आणि सोबतच साहित्य निर्माण करतो. हे कठीणच काम आहे. राजा भोजबद्दल ज्या कथा उपलब्ध आहेत त्यातली कथा अशी आहे की एका व्यापाऱ्याला त्यांनी भरपूर धन दिलं आणि काश्मीरमध्ये एक शिवालय बांधायला आणि एक तलाव बांधायला पैसे दिले, धन दिलं आणि सांगितलं की तिथल्या तलावाचं पाणी रोज मला आणून द्यायचं काचेच्या भांड्यामध्ये. त्यानुसार तो व्यापारी तिथून आणायचा. आता काश्मीरमध्ये राज्य काही त्यांचं नव्हतं, तिथे तर ललितादित्य, मुक्तापेड वगैरे काश्मीरी राजे होतेच, नागकुळातले, कर्कोटक नागकुळातले. पण त्याही ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे केवळ धार किंवा केवळ उज्जैन किंवा माळवा प्रांतापुरतं त्यांचं कार्य सीमित नव्हतं. इतरही प्रदेशामध्ये राजा भोज यांनी अनेकांना अनेक पद्धतीने मदत केल्याचे उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आढळतात. स्वतः राजा भोज यांनी काही ग्रंथ लिहिले, त्यांची संख्या 84च्या वर संख्या लोक सांगतात, पण अभ्यासकांनी ती 23 पर्यंत आणली आहे. अभ्यासकांचं म्हणणं आहे की 23 ग्रंथ हे राजा भोजचे आपल्याला दिसतात. तर त्यात त्यांनी अनेक विषय हाताळले. त्यांचा ग्रंथ आहे राजमृगांक नावाचा ग्रंथ आहे, राजमार्तंड नावाचा ग्रंथ आहे, विद्वज्जन वल्लभ प्रश्न ज्ञानम, आदित्य प्रताप सिद्धांत, सरस्वती कंठाभरण अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे संस्कृतच्या व्याकरणाचा, व्यवहार समुच्चय, चारुचर्या, सम्रांगण सूत्रधार, युक्तिकल्पतरू, विश्रांत विद्या विनोद, अनेक ग्रंथ. या ग्रंथाची ठळक आपण नाव या ठिकाणी घेतले. आता सम्रांगण सूत्रधार आणि युक्तिकल्पतरू हे जे दोन ग्रंथ आहे याचा अभ्यास जगभर केला जातो. काही वर्षांपूर्वी मी पनवेलच्या पलीकडे JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या पलीकडे एक गाव आहे, त्या गावाचं नाव मला आठवत नाही, तिथे एक रहमान इन्स्टिट्यूट आहे, मर्चंट नेव्हीची 100 वर्षापूर्वीची संस्था. त्या ठिकाणी जो म्युझियम आहे म्हणजे मर्चंट नेव्हीचं, त्या ठिकाणी एका कागदावर मोठ्या आकारात राजा भोजच्या सम्रांगण सूत्रधार या ग्रंथातला एक श्लोक त्या ठिकाणी लिहिलेला मला दिसला. मला आश्चर्य वाटलं की काय वैशिष्ट्य आहे. तर सम्रांगण सूत्रधार आणि हे दोन ग्रंथ, युक्तिकल्पतरू, या दोन्ही ग्रंथामध्ये शिल्पशास्त्र, वास्तुकला, चित्रकला, शासनव्यवस्था, सैन्याचे प्रकार, नौकानयन म्हणजे नौका कशा उभारायच्या, आरमार कसं उभारायचं त्याबद्दलचं शास्त्र त्यात लिहिलं आहे. कर आणि अर्थव्यवस्था इतके विषय त्यांनी हाताळले एकाच ग्रंथामध्ये. या दोन्ही ग्रंथावर लोकांनी परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात संशोधन केली आहे. संस्कृत साहित्यामध्ये चंपू साहित्य नावाचा एक प्रकार आहे. तर त्यामध्ये चंपू रामायण नावाचा ग्रंथ त्यांचा राजा भोज यांचा प्रसिद्ध आहे, विद्या विनोद आहे. म्हणजे काव्यशास्त्र जसं त्यांनी हाताळलं, काव्यशास्त्र हा तांत्रिक भाग असतो, पण प्रत्यक्ष काव्य निर्मिती ही नवनिर्मिती मानली जाते. त्याही क्षेत्रात राजा भोजचा हातखंडा होता. त्यांचे शालिहोत्र, शब्दानुशासनम, सिद्धांत संग्रह, सुभाषित प्रबंध हेही ग्रंथ महत्वाचे आहे. सगळ्या ग्रंथांची भाषांतरे झाले आहेत इंग्लिशमध्ये, काही ग्रंथ आताही उपलब्ध आहेत आणि महत्वाचं म्हणजे इंटरनेटवरती फ्री अवेलेबल आहे. राजा भोज बद्दल यापूर्वी मी सांगितलं की सर्वधर्म समभावी राजा होता. तो कोणत्याही प्रकारे धर्मामध्ये, जातीमध्ये भेदभाव करत नव्हता. त्याची आणखी एक पदवी लोकांनी दिली, त्रिविध वीर चोडामणी. सगळ्या प्रकारचा वीरांचे जे 3 प्रकार आहेत त्यातला 3ही प्रकार त्याला लागू पडतात असं विशेषण त्याला लोकांनी दिलं.
तो सर्व समभावी राजा असल्यामुळे मुस्लिम धर्मीय त्याला आपला मानतात. एका मुस्लिम ग्रंथामध्ये त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असा उल्लेख केलाय. त्याच्या नावाचा अब्दुल्ला असा उल्लेख केलाय. यावरून तो किती व्यापक होता हे आपल्याला दिसतं. राजाभोज यांच्या ग्रंथाच्या संख्येबद्दल टेओडोर आउफ्रेक्ट या जर्मन भारत विद्या पंडितांनी इंडॉलॉजिस्टनी 23 ग्रंथांचा उल्लेख केलाय की 23 ग्रंथ प्रामुख्याने राजाभोज यांचे स्वतःचे आहेत. बाकी ग्रंथ जरी राजाभोजच्या नावाचे असले तरी त्यांनी लिहिलेले नाही, कारण त्यांच्यापैकी 500 विद्वान होते असं म्हणतात. त्या 500 पैकी काही विद्वानांच्या हातून त्यांनी लिहून घेतले असावे. भारतामध्ये अलबिरुनी नावाचा इतिहासकार आला होता. तो गझनीचा मोहम्मद जो होता, महमूद गझनी, त्याचा सेनापती होता. त्याच्यासोबत तो आला होता. इसवी सन 1030 मध्ये त्यांनी किताबुल हिंद नावाचा ग्रंथ लिहिला. तो भारताचा पहिला इतिहास मानला जातो. आणि त्यांनी खंत व्यक्त केली होती तेव्हा की भारतीय लोकांना इतिहासाचं जे ज्ञान आहे हे शास्त्रशुद्ध ज्ञान असायला हवं, ते नाही. अजून भारताचा इतिहास लिहिला गेला नाही अशी तक्रार त्याची होती. पण त्याच्यानंतर 50 वर्षानंतर राज तरंगिणी हा ग्रंथ कल्याणाने काश्मीरच्या विद्वानाने लिहिला आणि मग भारतीय इतिहासाला सुरुवात झाली. पण त्याचं श्रेय अलबिरुनी या परदेशी इतिहासकाराला दिलं जातं. त्यांनी सुद्धा त्याच्या ग्रंथामध्ये राजाभोज याच्याबद्दल अतिशय गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहेत. राजाभोजच्या भोजशालेचा उल्लेख मी यापूर्वी केला. धारानगरीमध्ये ही भोजशाला आहे, पाठशाला आहे. त्या ठिकाणी विद्वान लोक अनेक विषयाचा अभ्यास करीत असत. तिथे कुर्म शतक आणि भर्तृहरीच्या कारिका, भर्तृहरी हा सुद्धा पवार राजा होता असं मानलं जातं. त्याच्या काळाबद्दल वाद आहे, त्याची चर्चा आपण नंतर केव्हा तरी करू. तर त्यांनी जे काही लिहिलंय सूत्र ते दगडावर कोरल्यावर ते कोरीव आजही आहेत. आज भोजशाला ही अतिशय विवाद्य झाली आहे, कारण त्याच्या बाजूला जी मस्जिद आहे त्यामुळे भोजशाळेचा बराच भाग मुस्लिमांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अयोध्या प्रकरणात गेली 50-100 वर्ष जे वाद चालू होते ते वाद लोकांनी 450-500 वर्षापर्यंत नेले. तसेच वाद आता भोजशाळेबद्दल चालू आहेत. आणि त्याही ठिकाणी पोलिसांचा, लष्कराचा बंदोबस्त असतो. बंदोबस्तात त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते आणि त्या ठिकाणी नमाज सुद्धा पढला जातो. अयोध्येनंतरचं दुसरं जे टार्गेट आहे हिंदुत्ववाद्यांचं ते भोजशाळा आहे असं मानलं जातं. म्हणून हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद पेटवण्याचा प्रयत्न सतत चालू आहे. भोजशाळा हे त्याचं केंद्र आहे. ह्या भोजशाळेमध्ये एक मूर्ती आहे, वाघदेवतेची मूर्ती. वाघ म्हणजे वाणी, वाघ देवता म्हणजे वाणीची देवता म्हणजे सरस्वती. तर ही मूर्ती मात्र इथून इंग्रजांनी नेली. ती इंग्लंडच्या लंडनच्या वस्तू संग्रहालयात आहे. अभ्यासकाने ती सरस्वती नसून अंबिकेची असं म्हटलंय. आता आपण जर तिच्या हातात त्रिशूळ तर नाही आहे, ती पाश आणि अंकुश आहे, अंबिकेची मूर्ती आहे असे अभ्यासकाचं मत आहे. आपण ज्या शिल्प किंवा स्थापत्यावर विचार करू परमारकालीन, तेव्हा या वाघदेवतेवर थोडीशी चर्चा करायला हरकत नाही. आता राजाभोजचं जे राज्य होतं ते त्याच्याबद्दल जे काही अभ्यासकांनी लिहून ठेवलं आहे त्यात असं म्हटलंय की तो चितोड, बासवाडा, डुंगरपूर, खानदेश, कोकण या भागात सुद्धा त्याचं स्वामित्व होतं. बुंदेलखंड आणि बादेलखंड हे 2 प्रदेश वगळता नर्मदा नदीच्या पलीकडील मुलुक आणि दक्षिणेकडील गोदावरी पर्यंतच्या भूप्रदेशावर त्याचं अधिपत्य होतं. इसवी सन 1043 मध्ये मुसलमानांच्या आक्रमणाला आळा घालण्याकरता हिंदू राज्यांचा एक महासंघ स्थापन झाला होता. त्यातही भोजाने सहभाग घेतला होता असं परंपरा सांगते. परंपरेने म्हटलंय. आता हा सतत युद्धात गुंतलेला असला तरी विद्या आणि कलांना मात्र प्रोत्साहन देत होता आणि स्वतःही ग्रंथ निर्माण करत होता. अनेकांना ग्रंथ निर्माण करायला मदती करीत होता. राजाभोज यांच्या आधी मुंज राजा, वाघपती मुंजचा आपण उल्लेख करतो, आणि त्यानंतर अर्जुन वर्मा हे 2 राजे हे सुद्धा साहित्य निर्माण करत होते. त्याबद्दलचे उल्लेख इतिहासकारांनी केले आहे. तर या राजांच्या निर्माण केलेली सुभाषित अनेक सुभाषित ग्रंथात आहेत. नवसाहसांक चरित्र लिहिणारा पद्मगुप्त जो आहे, पद्मगुप्त म्हणतात त्याला, परिमले म्हणतात. तर याला त्यांनी सिंधुराजांनी मदत केली होती. पुढे आपल्या वाघपतीराज मुंजांनी मदत केली होती. पुढे सिंधुराजांनी सुद्धा तो वारसा चालवला. मुंज राजा जो आहे वाघपतीराज मुंज, त्याच्या आश्रयास दशरूपक नावाचा संस्कृतमधला प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याचा कर्ता धनंजय, त्यावर टीकाकार धनिक आणि अभिधान रत्नमालेचा कर्ता हलायुध कोश हा संस्कृतमधला अतिशय प्रसिद्ध कोश आहे, शब्दकोश. त्याचा कर्ता हा सिंधू राजाच्या मुंजाच्या आश्रयाला होता. स्वतः भोज राजांनी 23 ग्रंथ निर्माण केले असे
अभ्यासक मानतात. त्याचा धनपाल उत्तर नावाचा अभ्यासक आणि इतर कवी यांना आश्रय होता. त्याचा तत्वप्रकाश नामक शैव तत्वज्ञानावरचा ग्रंथ. कारण राजा भोजचा धर्म कोणता, तर त्यावर अभ्यासकाने तो शैव संप्रदायाचा होता, शिवाला मांडणारा होता, म्हणून त्याचा शैव संप्रदायाचा ग्रंथ जो आहे प्रसिद्ध तत्वप्रकाश. याशिवाय त्यांनी शृंगार प्रकाश हा अलंकार शास्त्रावरचा ग्रंथ लिहिला, अर्थशास्त्रावर युक्तिकल्पतरू, व्याकरणावर सरस्वती कंठाभरण, शिल्पशास्त्रावर सम्रागण सूत्रधार, आयुर्वेदावर आयुर्वेद वर्चस्व सर्वस्व, संगीतावर सुद्धा काही ग्रंथ त्यांचे आहेत. धर्मशास्त्रावर त्याची मतं जी आहेत त्याला धारेश्वर या नावाने प्रसिद्ध ती आहेत, पण धर्मशास्त्रावरचा ग्रंथ मात्र काही उपलब्ध नाही. त्याच्या दरबारातल्या अनेक कवींच्या कथा बल्लाळच्या भोज प्रबंधात त्या आहेत. अर्जुन वर्मदेवाने अमृतशतकावर टीका लिहिली आहे. म्हणजे तीन जे पवार कुळातले राजे होते त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. आता मंदिराचा उल्लेख आपण केला की भोपाळजवळ एक मोठा तलाव हा बांधला होता आणि त्याचं नाव भोजपाल होतं त्या तलावाचं. पुढे त्या गावाचं नाव भोजपाल पडलं. आता आपण त्याला भोपाळ म्हणतो. अलीकडे ह्या 10-15 वर्षामध्ये तिथल्या लोकांनी राजा भोजची प्रचंड मोठी मूर्ती, मोठा पुतळा त्या तलावाच्या काठावर बांधलेला आहे. उज्जैन आणि धार इथे भोजशाळा, राजमर्तन नावाचा एक राजमहाल, जयस्तंभ, सरस्वती सदन पाठशाळा आणि काही मंदिरं आता शिल्लक आहे जी आपण पाहू शकतो. भोजशाळेचं जे नाव सांगितलं यापूर्वी निसाळ, भोज राजा की निसाळ किंवा कमाल मौला, या कमाल मौला मशिदीचं नाव आहे. तिथे अभ्यास पूर्वी लोक करत असतात. अभ्यासक असा विद्वानाचा जो चाहता राजा, अनेक विद्वानांनी त्याचा उल्लेख केला की तो चाहता होता. अनेक गरिबांना त्यांनी मदत केलेली आहे, विद्वान गरिबांनाही मदत केलेली आहे. तर काही लोकांचा उल्लेख येतो की कोण कोणाला मदत केली. तर विद्यापती भास्कर भट्ट, भट्टगोविंद, धनपाल, पद्मगुप्त परिमल. आता काही विद्वान त्याच्या दरबारात होते असा उल्लेख आलेला आहे, पण प्रत्यक्षात ते नव्हते. परंपरेनुसार ज्यांचा उल्लेख येतो त्यातले काही विद्वान आहेत. माघ हा संस्कृतचा अतिशय प्रसिद्ध कवी आहे. तो त्याच्या दरबारात होता अशा कथा लिहून ठेवल्या आहे. ते भोज प्रबंधमध्ये आहे आणि प्रबंध चिंतामणीमध्ये सुद्धा आहे. बाणभट्ट, पुलिंद, सुबंधू, मयूर, सीता, कालिदास, अमर, वासुदेव, दामोदर, राजशेखर, भवभूती, दंडी, मल्लीनाथ, मानतुंग, धनपाल, भास्कर भट्ट, वररुची, रामदेव, हरिवंश, शंकर, कलिंग, कर्पूर, विनायक, विद्याविनोद हा विद्वानच आहे. कोकिल आणि तारेंद्र अनेक नावं आहेत. आता ही सगळी नावं राजाभोशी जुळली असली तरी त्यांचा काळ मात्र वेगळा आहे. तेव्हा अलीकडे म्हणजे 1932 मध्ये विश्वेश्वरनाथ रेवू नावाच्या विद्वानांनी राजाभोज नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये ह्या सगळ्या ज्या वदंत आहेत, लोककथा आहेत, त्याची चर्चा केली. त्याच्या आधारे त्यांचा काळ निश्चय सुद्धा केला आहे आणि त्याच्या 500 विद्वानांचाही उल्लेख या ठिकाणी येतो. 500 विद्वान दरबारी ठेवणं म्हणजे गंमत नाही, कारण त्यांना पैसा द्यावा लागतो ना. तर या लोकांकडून त्यांनी अनेक विषयावरच्या कथा लिहून घेतल्या किंवा अनेक विषयावरचे ग्रंथ लिहून घेतले. त्याची माहिती आपल्याला आढळते. राजाभोजच्या ग्रंथांचा उल्लेख या ठिकाणी यापूर्वी आलेला आहे. राजाभोज अशा तऱ्हेने एक वेगळं असं व्यक्तिमत्व होतं जे भारताच्या इतिहासात ज्याचा खऱ्या अर्थाने गौरवाने उल्लेख आहे. तो भारताच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा राजाभोजच्या एकंदर व्यक्तिमत्वाचं आकर्षण आहे. त्या सगळ्या आकर्षणामागे दंतकथा कारणीभूत आहे. प्रत्यक्ष इतिहासापेक्षा दंतकथा लोकप्रिय असतात, पण त्यासाठी काहीतरी कर्तृत्व हवं असतं. ते कर्तृत्व राजाभोजमध्ये होतं. त्यांनी कोणकोणत्या विषयावर लिखाण केलं आहे त्याविषयी अभ्यासकांनी ज्या नोंदी केल्या आहेत त्यानुसार साहित्यशास्त्र, व्याकरण, कोशवाङ्मय, संगीतशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, ज्योतिष, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, आयुर्वेद, स्थापत्य, नगर योजना, प्राकृत साहित्याची निर्मिती त्यांनी केली होती. संस्कृत प्रमाणेच प्राकृतामध्ये ग्रंथलेखन त्यांनी केलं आहे. अश्वशास्त्र, रत्नशास्त्र, पशुविज्ञान, जलयांत्रिकी हा शब्द अलीकडे प्रचलित आहे. त्याला वॉटर इंजिनिअरिंग असं म्हणतो आपण. जलसंधारण हा एक वॉटर कन्झर्वेशन हा जो विषय आता अतिशय आवडीने चर्चेला जातो. त्याच्यासाठी राजाभोजनी केलेलं काम फार मोठं आहे. त्याचा स्वतंत्र अभ्यास लोकांनी केलेला आहे. त्यांच्या ग्रंथांचा भारतातच अभ्यास होतो असं नाही, ते भारताबाहेरही अनेक संशोधक अभ्यास करत आहेत. मंदिराचा निर्माता म्हणून त्याची ओळख आहे. यापूर्वी आपण पाहिलं की नगर नियोजन आणि स्थापत्य निर्मिती हे त्यांचं अतिशय मोलाचं काम आहे.
काही यंत्र त्यांनी तयार केली होती असं म्हणतात. त्या यंत्राचा उल्लेख सम्रांगण सूत्रधार या ग्रंथामध्ये आहे. त्यातली काही लोक दाखवतात. जलसंधारणासाठी केलेला त्यांचा प्रयत्न हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. काही अभ्यासक राजा भोजचं जे राज्य होतं ते पूर्ण भारतभर होतं असं मानतात. म्हणून त्याला सम्राट भोज असे म्हणतात. विजय नहार नावाच्या एका लेखकाचा ग्रंथ आहे. त्यांनी त्याला सम्राट भोज परमा म्हटलंय. पण ऐतिहासिक तथ्य वेगळं सांगतं की भारतभर नव्हतं, पण भारतातल्या बऱ्याच भागामध्ये लोकप्रियता होती आणि अनेक राज्य कधी ताब्यात आली, कधी गेली. अशा प्रकारची उलटापालट त्यांच्या आयुष्यात घडलेली आहे. पण विद्वानांचा चाहता, कलेचा भोगता, स्वतः साहित्यिक, कलावंत म्हणून राजा भोजचं महत्व आहे. तर बल्लाळ कवींचा जो भोज प्रबंध हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तो समकालीन कवी होता, तरी त्यात बऱ्याचशा काल्पनिक गोष्टी आहेत. या ग्रंथामध्ये त्याचं चरित्र आहे राजा भोजचं. राजा भोजचा स्वतःचा ग्रंथ आहे सम्रांगण सूत्रधार. हे सगळे ग्रंथ विकत सुद्धा मिळतात आणि फुकट सुद्धा मिळतात. म्हणजे आपण इंटरनेटवर ई पुस्तकालय नावाची वेबसाईट आहे, तिच्यामध्ये सगळे ग्रंथ फुकट उपलब्ध आहेत. रेअर बुक सोसायटी ऑफ इंडिया नावाची एक वेबसाईट आहे, तिच्यावरही काही ग्रंथ इंग्लिश हिंदीमध्ये उपलब्ध आहेत. राजा भोज युक्तिकल्पतरू हा ग्रंथ लिहिला होता, तो सुद्धा सम्रांगण सूत्रधार सारखाच आहे आणि त्याच्यामध्ये मर्चंट नेव्ही आरमाराच्या उभारणीबद्दलचं जे काही ज्ञान आहे, तांत्रिक ज्ञान ते आहे. शृंगार प्रकाश हा त्याचा साहित्यशास्त्रावरचा ग्रंथ आहे. एक व्यक्ती, एक राजा, एक पराक्रमी पुरुष किती क्षेत्रात काम करू शकतो याचं आदर्श म्हणजे राजा भोज आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाची चर्चा, त्यांच्या दंतकथा याची चर्चा हा एक आणखी स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आपण सगळ्याच विषयाचा परामर्श आज घेऊ शकलो नाही. विशेषतः त्याच्या दरबारी असलेला कालिदास याची चर्चा हा एक स्वतंत्र अभ्यासकांचा विषय आहे. कालिदास हा जो कवी आहे संस्कृतमधला अतिशय लोकप्रिय कवी आहे आणि त्याची जी शैली आहे त्याला वैदर्भी रीती असं म्हणतात. त्याचा उल्लेख अगदी विक्रमादित्यापासून होतो. आता विक्रमादित्य हा पहिला विक्रमादित्य म्हणून जो राजा आहे तोही पवारच होता असं मानलं जातं, परंपरा मानते. त्याचा काळ इसवी 50 आहे आणि जो दुसरा विक्रमादित्य म्हणून जो इतिहासाला माहिती आहे तो गुप्त राजा आहे, चंद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त. त्याला दुसरा विक्रमादित्य म्हणतात. पण त्याच्याही कहाण्या कालिदासाशी निगडीत आहे आणि तो त्याच्या काळात होऊन गेला. इसवी सनाचं 5वं शतक, त्या शतकामध्ये कालिदास होऊन गेला असं अभ्यासक म्हणतात. आता राजा भोजच्या सोबतही कालिदासाची गोष्ट किंवा अनेक आठवणी सांगितल्या जातात. त्याचा काळात अगदी 12वं शतक येतं, 11वं शतक येतं. आता एकच कवी त्या काळ कसं काय राहू शकेल? शक्यच नाही ना. माणसाच्या आयुष्याला मर्यादा आहे. एका नावाचीही माणसं असू शकतात. ज्या कालिदासाची आपण गोष्ट सांगतो नेहमी, शाकुंतल लिहिणारा, कुमार संभ्रम लिहिणारा, हा जो प्रसिद्ध कालिदास आहे की मालविकाग्निमित्रम हे काव्य लिहिणारा, तर हे काव्य लिहिणारा कालिदास मालविकाग्निमित्रम ह्या काव्यामुळे, कारण मालविका आणि अग्निमित्र यांच्या प्रेमाची कथा आहे, तर अग्निमित्र हा शुंग, पुष्यमित्र शुंग जो होता त्याच्या मुलाचं नाव आहे, तर त्याच्या प्रेमाची कहाणी त्या सांगितली. म्हणून शुंगाचा काळ आणि विक्रमादित्यचा काळ एकच असल्यामुळे कालिदासाचा काळ हा इसवी सनापूर्व 50 वर्ष किंवा 56 वर्ष, इसवी सनापूर्व 56 हा काळ कालिदासाचा काही लोक मानतात. अजूनही तो वाद चालू आहे. नागपूरचे महापंडित महामहोपाध्याय मिराशी, वावी मिराशी यांनी त्यावर ग्रंथ लिहिला आहे फार सखोल अभ्यास करून, आणि त्यांनी दुसरा चंद्रगुप्त जो होऊन गेला गुप्त वंशातला, ज्याला दुसरा व्यक्ती विक्रमादित्य म्हणतात, त्याच्या काळात कालिदास होऊन गेला हे मात्र सिद्ध केलं, ते बहुतेक लोक मानतात. आता हा जो कालिदास दुसरा आपल्याला दिसतो, तो तिसऱ्या नंबरचा, तो राजा भोजच्या काळातला, हा वेगळा असावा असं अभ्यासक म्हणतात. काही लोकांचं म्हणणं आहे की ज्या कालिदासाची चर्चा संस्कृत साहित्यामध्ये होते तोच हा कालिदास आहे. अर्थात विद्वानांनी त्या भाषेवरून तो काळ ठरवलेला आहे, त्यामुळे आपण त्या भाषेचाही विचार केला पाहिजे. विशेषतः भवभूतीच्या बाबतीत ही चर्चा होते. भवभूती नाही, भर्तृहरी, राजा भर्तृहरी हा विक्रमादित्याचा लहान भाऊ होता आणि मग तो संन्यासी झाला आणि बौद्ध झाला असंही सांगतात. आपण उज्जैनला गेलो तर भर्तृहरीची गुफा दाखवली जाते, त्या ठिकाणी त्याने साधना केली होती असं मानलं जातं. या भर्तृहरीबद्दलही अभ्यासकामध्ये दुमत आहे. आणि त्याचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तो वाक्यपदीय हा संस्कृत व्याकरणाचा ग्रंथ आहे आणि
इतकं व्याकरण शुद्ध लिहिणारा, व्याकरणाचं शास्त्र लिहिणारा एखादा अभ्यासक, एखादा विद्वान शृंगार शतक, नीती शतक आणि वैराग्य शतक हे 3 शतकं सुद्धा 100 श्लोक असलेले ग्रंथ हे जगभर सगळ्या विद्वानांच्या आकर्षणाचे ग्रंथ आहेत. तर ह्या ग्रंथामध्ये काही चुका आहेत व्याकरणाच्या, त्यामुळे भर्तृहरी 2 झाले असावेत असं काही अभ्यासक म्हणतात. तर काही लोकांनी सरसकट दुसऱ्या 4थ्या शतकामध्ये भर्तृहरी होऊन गेला असं चिनी अभ्यासकांनी, चिनी प्रवाशांच्या वर्णनावरून सिद्ध केलं आहे. तर एक शक्यता अशी आहे की एकाच नावाची अनेक माणसं असू शकतात आणि अनेकांची शैली वेगळी असू शकते. हा सुद्धा एक स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय आहे. आपण एक सीमित मर्यादा या व्याख्यानाची ठरवली होती की राजा भोज यांचं चरित्र साधारणतः लोकांपुढे यावं आणि त्यांचं मोठेपण आहे काय, त्यांच्या मर्यादा सुद्धा आहे त्या लोकांना कळाव्यात. एक पराक्रमी राजा, विद्वान, संशोधक सुद्धा असू शकतो, कवी सुद्धा असू शकतो, स्थापत्यशास्त्रासारखे तांत्रिक विषयावर तो लिखाण करू शकतो, यंत्र निर्माण कसे करावे, जलयांत्रिकी विशेषतः त्यांनी निर्माण केलेल्या यंत्रामध्ये विमानाचा उल्लेख लोक करतात. सम्रांगण सूत्रधारांमध्ये विमान विद्येचा उल्लेख आहे. विमान विद्येच्या क्षेत्रामध्ये पहिलं काम करणारा म्हणून राजा भोजचा उल्लेख येतो. आपण या सगळ्या त्यांच्या कार्याचा आढावा परमारकालीन साहित्य या शीर्षकाखाली केव्हा केव्हा आपल्याला पुन्हा भेटायची संधी मिळेल तेव्हा आपण करू. एक विषय आपल्या डोक्यात आहेच की परमारकालीन स्थापत्य, त्यावर स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती झालेली आहे. परमार भोज राजा आणि परमारकालीन स्थापत्य नावाचे ग्रंथ उपलब्ध आहेत, आपण नेटवरून घेऊ शकतो तो. आणि विशेषतः राजा भोज यांच्या साहित्यावर सुद्धा स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती झाली आहे. ई पुस्तकालयामध्ये त्यांचा एक ग्रंथ उपलब्ध आहे. आणि पूर्ण परमार वंशाबद्दल, त्यांच्या राजवटीबद्दल, त्यांच्या स्थापत्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती घेणारं स्वतंत्र व्याख्यान आपण केव्हा तरी देऊ. आज मात्र या ठिकाणी आपण थांबतोय काही मर्यादा म्हणून आपल्या, आणि पुन्हा आपल्याला भेटायची संधी मिळणार. काही सिंधुजन अकॅडमीचे डॉक्टर सुजित शिंदे अतिशय कर्तृत्ववान डॉक्टर आहेत आणि प्रामुख्याने पुरातत्व हा त्यांचा आवडता विषय, संस्कृती हा त्यांचा आवडता विषय आहे. त्यांचे मित्र पंकज बाविस्कर हे तंत्रज्ञान क्षेत्रातले, दोघांचे मी आभार मानतो आणि ही संधी मला मिळाली याबद्दल आपले आभार मानतो. आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद. ठीक, शेवटी राहिलं ना, शेवटी बोलायचं होतं राहून गेला. ठीक आहे, असं ते काय हरकत नाही, झालं, बोलून झालं आहे तसं. अच्छा, हा, धन्यवाद सर्व मित्रांचे, धन्यवाद. ज्या लोकांनी आज ऐकलं हे भाषण त्यांना काही त्रुटी जाणवल्या असतील, विशेषतः सुजित शिंदे हे अभ्यासक आहेत, ते सांगतीलच मला. पण आपणही काही सूचना केल्या तर पुढे मग मी काही प्रश्न आलेले आहेत, हां, त्यांची उत्तरं द्यायची आहेत. अच्छा अच्छा. तर एक प्रश्न, कोल्हापूरचा पन्हाळा, काय का बरं, हां, पन्हाळा महाराष्ट्रातील गड किल्ले हे राजा भोजांच्या काळातील मानला जातो, त्याबद्दल काही सांगणे. हा, गंगोतेली एक गोष्ट राहून गेलेली आहे, मला ती सांगायची होती पण ओघावात विसरून गेलो. हा एक म्हण आहे, राजा भोज बद्दल प्रसिद्ध म्हण आहे, कहा राजा भोज कहा गंगोतेली. म्हणजे गंगोतेली हा कधी सामान्य माणूस आणि राजा भोज हा महान, तर त्या महान माणसाची तुलना कशी काय होऊ शकते. तर खरं म्हटलं म्हणजे गंगोतेली हा जो शब्द आहे तो गंगय्या तैलप आहे. तर तैलपाचं जे युद्ध झालं ते सिंधुराजशी झालं, ते राजा भोजचा काही संबंध नाही आहे त्याचा. कारण राजा भोज जेव्हा सत्तेवर होता तेव्हा गंगय्या तैलप हा जिवंतच नव्हता. तर ते युद्ध त्यांच्या वडिलांशी, त्यांच्या वाघपती यांचेही झालेलं आहे. आता ही दंतकथा आहे, त्या दंतकथेबद्दल असं म्हटलं जातं की आता आपण गेलो धारला, तर त्या ठिकाणी 2 अशा दगडाच्या शिळा आहेत, तर त्या शिळांची कहाणी सांगितली जाते. ती गंगू तेलिणीशी आहे, तर तैलाचं तेलीण करून टाकलं लोकांनी. तर हे उच्चारामधले बदल आहे आणि लोकांच्या भावना त्यामागे आहे. आणि मग लोक म्हणतात कहा राजा भोज कहा गंगोतेली, गोविंदाचे गाणं फार गाजलं होतं सिनेमातलं आणि वादग्रस्त झालं होतं. त्यामुळे तेली जातीच्या लोकांना फार वाईट वाटलं होतं. कोणत्याच जातीबद्दल अशा तऱ्हेचे कोणी उद्गार काढू नयेत, पण ही म्हण प्रचलित झाली, त्याचा राजा भोजशी काहीही संबंध नाहीये. आता राहिला प्रश्न कोल्हापूरचा पन्हाळा आणि महाराष्ट्रातील गड किल्ले. तर ह्या गड किल्ल्यांचा तसा राजा भोजचा प्रत्यक्ष संबंध नाही, पण ज्या भोजाशी आहे, भोज शब्दाशी आहे, ते शिलाहार भोज आहे. भोज नावाचे अनेक राजे होऊन गेले
आणि पन्हाळगड हा शिलाहारांच्या काळातला गड आहे. कोकण आणि गुजरातचा काही भाग आणि मुंबई हा सगळा परिसर, या परिसरामध्ये शिलाहारांचं राज्य होतं. म्हणजे आपली कोल्हापूरची अंबाबाई, तिच्या निर्मितीबद्दलही सांगितलं जातं की ते शिलाहारांनी बांधलं, तर त्याचे नाव भोजच होतं. आणखी गोष्ट मी सांगायचं या गडबडीत विसरून गेलो की मी 2 वर्षांपूर्वी मुंबईला बोरिवलीला गेलो होतो आणि तिथे एक पुस्तक मला मिळालं सदाशिव थेटविलकरांचं, महाराष्ट्रातील वीरगळ. तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जे चित्र होतं, छापलं होतं छायाचित्र, ते एकसर नावाचं गाव आहे. बोरिवलीजवळ एकसर नावाचं गाव आहे. त्या एकसर गावामध्ये मंडपेश्वर लेणी आहे. तर माझ्यासोबत माझे साळभाऊ राजेंद्र कापसे होते. तर त्यांना म्हटलं हे एकसर कुठे आहे? तर ते म्हणे जवळच आहे, आपण जाऊया. आम्ही तिथे गेलो तर त्या ठिकाणी शिलालेख पाहायला मिळाला आम्हाला, जो अतिशय सुंदर आहे. महाराष्ट्रातल्या ज्या काही सुंदर शिलालेख आहेत त्यातला अप्रतिम शिलालेख आहे. तर त्या शिलालेखाबद्दल सुद्धा इतिहासकारांनी लिहिलं आहे की राजा भोज आणि शिलाहारामध्ये जे युद्ध झालं, त्या युद्धाचं चित्रण करणारा तो शिलालेख आहे, वीरगळ आहे. पण नंतर अभ्यासकांनी सांगितलं की शिलाहाराचा तो शिलाहार सोमेश्वर याचा जो मृत्यू झाला समुद्री लढाईमध्ये, त्याबद्दलचा तो शिलालेख आहे. म्हणजे तो राजाभोजशी संबंधित नाही, पण इतिहासकारांनी त्याची नोंद तशी केलेली आहे. बस एकच प्रश्न आहे, बाकी तर काही दिसत नाही. झालं. धन्यवाद. खूप काही प्रश्न विचारले नाही, विचारले असते तर आपण चर्चा केली असती. पण मला वाटते जी चर्चा झाली ती पुरेशी आहे आणि त्यातून एकंदर राजा भोज यांच्या व्यक्तिमत्वाचा सामान्य परिचय आपल्याला होईल. आणखी खोलात जाता आलं असतं, पण कंटाळवाणं होऊ नये असा एक प्रयत्न माझा होता. मला वाटते कंटाळणं झालं नसेल असं मी मानतो. ज्या अर्थी तुम्ही अजूनही या ठिकाणी थांबला आहात, त्या अर्थी तुम्हाला काही कंटाळा आला नाही. पण पुन्हा आपल्याला संधी दिलीच हिंदुजन अकॅडमीनी, तर आपण मग राजा भोज आणि परमारांच्या स्थापत्य शैलीवर स्वतंत्र एक व्याख्यान, परमारांच्या साहित्यातल्या योगदानावर स्वतंत्र, आणि परमार राजवंश जो आहे त्या वंशातल्या अनेक राजांच्या कथा आणि त्यांची जे अनेक कुळं आहेत त्यामागची कारणं, आणि आतापर्यंत म्हणजे अगदी म्हणजे विक्रमादित्यापासून तर अगदी शरद पवारापर्यंत जे स्वतःला पवार आडनाव लावतात आणि पवार कुळ समजतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशामध्ये पवार नावाची जात सुद्धा आहे, ते सुद्धा राजाभोजचे वंश स्वतःला मानतात. त्यांच्याबद्दल जेवढी माहिती आपल्याला सांगता येईल तेवढी आपण पुढे केव्हा तरी पाहूया. आता मात्र एक मर्यादा म्हणून या ठिकाणी थांबूया. ही संधी मला दिल्याबद्दल पुन्हा सुजीत शिंदे आणि पंकज पावसे यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.